सर्वांना नमस्कार. एक छोटीशी प्रार्थना म्हणून आजचा प्रोग्राम आपण सुरू करूया. नर शरीर अनमोल रे प्राणी, प्रभु कृपा से पाया है. झूठे जग प्रपंच में पड़कर क्यों प्रभु को विसराया है. समय हाथ से निकल गया तो धुन 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 पछताएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. राम नाम के साबुन से जो मन का मैल छुड़ाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो. घर पर आए अतिथि कोई तो यथाशक्ति सत्कार करो. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. दौलत का अभिमान है झूठा, वो तो आनी जानी है. राजा रंक अनेक हुए, कितनों की सुनी कहानी है. राम नाम का जप ही प्यारे, साथ तुम्हारे जाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. इथे बसलेले सर्व जे श्रोतागण आहेत ते सगळेच व्याख्यानमाला जी आहे, शरदकला व्याख्यानमाला, याला बनवण्यामध्ये एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतायत असं मी मानतो. नक्कीच माझा जो परिचय आहे तो खूप अल्प लोकांशी आहे. जसं ज्यांच्याशी बोलणं झालं या व्याख्यानासाठी, जसे दही अंडेकर सर, हेडा सर, आणि ऑब्व्हियसली मी जनरली एक छोटा, म्हणजे मी सगळ्यात पहिले माझं वय सांगायला पाहिजे, कारण की माझा जो आज विषय आहे तो आहे विज्ञान आणि संस्कृती. आणि दोघांमध्ये माझ्या वयाच्या लोकांना फार फायदे आहेत. माझं नाव तुषार जगदीश डोडिया असून बाकीचं इंट्रोडक्शन जरी तुम्ही विसरले तरी चालाल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं वय हे 32 वर्ष आहे. आणि इथे जे सगळे मान्यवर आहेत ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, ज्ञानाने मोठे आहेत. आणि छोटा असण्याचे खूप सारे फायदे आहेत, कारण की संस्कृती पण म्हणते की छोटे बच्चे से अगर गलती हो गई तो त्याला माफ करतात. दुसरं म्हणजे विज्ञानही त्याला माफी देतं, कारण की विज्ञानानुसार अनुभवाला, एक्सपिरियन्सला इम्पॉर्टन्स आहे. हा मुलगा छोटा आहे, एखाद्या वेळेस चुका करू शकतो, ही पण भावना त्यातनं प्रदान होते. आणि दोन्ही याच्यात माझा फायदा असल्यामुळे मी एक छोटा मुलगा आहे आणि आपल्या सगळ्यांचा एक छोटा भाऊ आहे असं समजून आपण हे जे माझं भाषण आहे ते ऐकावं. कारण की व्याख्यान देण्या एवढा मी मोठा नाही. आणि जसं ते म्हणतात ना की ॲक्च्युली आता जे लोकांनी हे जे अरेंज केलं आहे, 65 वर्षापासून ही व्याख्यानमाला चालू आहे. सध्या मोबाईलच्या जगामध्ये प्रॅक्टिकली कुठे जाऊन बसायचं आणि ऐकायचं इतकं पेशन्स आजकाल लोकांमध्ये नाही आहे ॲक्च्युली. पण तरी तुम्ही वेळ काढून येत आहेत, म्हणजे 65 वर्षापासून हे लोक संस्कृती किती व्यवस्थित जपतायत. आणि हे संस्कृतीचे क्रिएटर आहेत. मी संस्कृती हा शब्द याच्यासाठी वापरतोय की ज्याने करून माझा सब्जेक्ट मला सांगणे सोपं होई जाईल. जसं आपण म्हणतो विज्ञान आणि संस्कृती, संस्कृती म्हणजे घडवलेली लोकांनी त्यांच्या विचारांनी. जसं मला ना इतके सारे फोन आले पहिलेपासून. हेडा सरांशी बोलणं झालं, दही अंडेकर सरांशी बोलणं झालं. सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, शार्प 8 बजे सुरू होत आहे मला व्याख्यान, शार्प 8 वाजता. मी एकदम धडधड, म्हणजे मला 8 वाजेचं एवढं इम्पॉर्टन्स यांनी दाखवलं की जेणेकरून ही एक संस्कृती मी माझ्या जीवनात अंगीकारली पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे बघा, संस्कृती घडवता येते, संस्कृती लिहिता येते. ती संस्कृती लिहिल्या गेली आहे आपल्या कारंजामध्ये. 65 वर्षापासून ती संस्कृती आहे आणि ती लिहिल्या गेली. ही संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे दुसरं काही नाही. दुसरी गोष्ट मला इथल्या सगळ्या आयोजकांना सांगायचं आहे की तुम्ही खरंच अमेझिंग काम करताय. आणि तुम्हाला मी सांगतो, एखाद्या वेळेस तुम्हाला एखादं असं टेन्शन आलं असेल की यार हा असा कसा व्याख्याता, याची भाषा पण एवढी काय सुलभ आणि शुद्ध भाषा नाही आहे. हे बघा, मी पहिलेच सांगितलं मी लहान आहे आणि व्याख्यानासाठी लागणारी भाषा पण माझ्याकडे नाही. मी मधातच हिंदी वापरेल, मधातच इंग्लिश पण बोलणार आहे.
कारण की ऑब्व्हियसली माझं जे एज्युकेशन झालं आहे इंजिनिअरिंग MBA CFA आणि मी बॉम्बेमध्येच राहिलो आहे अँड मी भरपूर कंट्रीजमध्ये जेव्हा ट्रॅव्हल केलं तेव्हा मला लहानपणी शिकवण्यात आलं पहिले इंग्लिश शिक, नंतर तुझं एज्युकेशन कंप्लीट होईल. आता मी इंग्लिश शिकतो, इथे आल्यावर एकदम तुम्ही नाही म्हणू शकत की मराठीत बोल, मग मराठी गरजेची आहे. मग असं करता करता माझं जीवन कुठेतरी टेन्शनमध्ये आल्यासारखं होईल, म्हणून माझी भाषालाही तुम्ही एक लहान मुलगा म्हणून सोडून द्या, कारण की भाषा कधीच महत्त्वाची नसते, ती कधीच महत्त्वाची नव्हती, त्याला उगाच धरण्यात अर्थ नाही आहे. संस्कृतीला जपताना धर्माचा मार्ग लागतो, चांगल्या गोष्टी सांगताना भाषेचा अर्थ लागतो, भाषा लागते. पण एखाद्या वेळेस जर भाषा नसेल तरी तो जो सांगतोय ते महत्त्वाचं आहे भाषेपेक्षा अधिक. तसंच संस्कृती महत्त्वाची आहे धर्मापेक्षा अधिक, कारण की धर्म बनवलेच एक चांगली संस्कृती निर्माण करण्यासाठी. इथले जे आयोजक आहे त्यांना परत एकदा सांगतो, आणखीन तुम्हाला जर टेन्शन आलं असेल, अरे हा तर भरपूर छोटा दिसतो वयाने, याला बोलून चुकलं तर नाही आपण, पण आता तुमचा नाईलाज आहे, माईक माझ्या हातात आलं आहे, इंट्रोडक्शन माझं झालेलं आहे, तुम्हाला शांतपणे ऐकावंच लागेल. या गोष्टीचा मला आनंद आहे. पण मी तुम्हाला 2 गोष्ट सांगतो ज्याने तुम्हाला आनंद मिळेल. गोष्ट नंबर 1, व्याख्यान कसं झालं हे व्याख्यान झाल्यावर लोकांना विचारलं तर आपलं नशीब एवढं चांगलं आहे, घोर कलियुग आहे. 95% लोक खोटं बोलतात. कसं झालं, अरे क्या मस्त बोला उसने, वा वा वा. म्हणजे तुम्ही जे एवढे आयोजक करते तुम्हाला हे दुखत नाही. जसं लग्नात तुम्ही कधीही लग्नात जे नवरीचे बाबा असतात, आई असते, तो विचारते, अरे भाई कैसा हुआ खाना. तुम्ही मला सांगा, तुम्ही एकदा तरी सांगितलं का की एकदम फालतू जेवण होतं, किती मीठ कमी होतं, तिखट होतं. पण तुम्ही काय म्हणता, अरे काय मस्त जेवण झालं, मग लगेच बाहेर येऊन काय त्याला हेही कळत नाही कशी भाजी बनवा, कशाला बोलवलं तर एवढं दूर. त्याच्यापेक्षा मजा येते संगीतमध्ये. संगीतमध्ये काकू नाचतात स्टेजवर, तो स्टेज धडधड करतो, एकदम फालतू स्टेप असते त्या मुलीची आईची. कित्येक वेळा असं होतं, उगाच आता एक फॅशन झालेली आहे की जिसकी शादी है उसके पप्पा मम्मी को नाचना ही पडेगा. मग ते नाचतात, एवढे खराब नाचतात आणि विचारतात मग नंतर कैसा हुआ कैसा हुआ, कारण की त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, ते शब्दाने नाही विचारत, त्यांच्या डोळ्यात असतं ते. मग आपल्याला सांगावंच लागतं, अरे काय मस्त नाचले हो काकू तुम्ही, वा वा. आणि मग आपण खाली सांगतो, अरे काकूला वयाचं कळत नाही का हो, या वयात इथे जाऊन असं सोंग करतात का, बरं वाटतं का त्या लग्नात. हे आपण काय करतो, मागे बोलतो. याच्यामुळे व्याख्यान कसं आहे हे तुम्हाला चांगलंच म्हणणार आहे, म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका की एका छोट्या मुलाला आज आपण इथे बोलवलं आहे, हे चांगलंच बोलणार आहेत. आणि दुसरं, कारंजामध्ये आल्यावर मला कळलं की माझे भरपूर नातेवाईक मी मधमधात बसवलेत, त्यांना सांगून ठेवलंय कुठे टाळ्या वाजवायच्या, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला ती फिलिंग येत राहील की अरे भाई इसका अच्छा चल रहा है, अच्छा चल रहा है. आणि तिसरं म्हणजे माझा विशेष मुळात अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे काय, एकदम सोप्या भाषेत सांगतो, सोप्या भाषेत जेवढं मला कळलं, सोप्या भाषेत अध्यात्म हे आहे, जगात कोणीही काहीही करो, काही लोकांना ते भारी वाटतं, काही लोकांना त्याच्यात चुका काढायच्या असतात. त्या काढलेल्या चुकांनी जेव्हा तुम्हाला फरक पडत नाही तेव्हा तुम्ही राईट अध्यात्माच्या मार्गावर आहात म्हणजे झालं. कारण की भरपूर लोकांना सवय, काही लोक आजकाल एक नवीन ट्रेंड आलाय बरं, फॅशन जशी असते ना कपड्यांची, अध्यात्माची फॅशन आहे. एखादा माणूस एखादे खतरनाक भगवे कपडे काढून, आंघोळ करून, बारीक केस करून, मोठी माळ जपून, म्हणजे एक एक कोणत्याही वाक्यामध्ये म्हणतो जय श्रीराम, शिव 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 शिव. म्हणजे तो एकदम धर्माचा एकदम खतरनाक पेहराव घालून फिरतो, त्याला वाटतं माझ्याकडे अध्यात्म आहे. पण धर्म वेगळा आहे, अध्यात्म वेगळं आहे. धर्म चुकीचा नाही आहे, धर्म एक मार्ग आहे ज्याच्या थ्रू अध्यात्म असिव करता येतं, पण त्याचा आव आणणे मुळात चुकीचं आहे. तर आज जो मी विषय सांगणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं व्याख्यान करताना की आयोजक करताना तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते चांगलंच म्हणणार आहेत तुम्हाला नंतर. आणि आजचा जो माझा विषय हा समजण्यासाठी ना एक खूप छोटी गोष्ट पण समजावं लागते. कारण की आज मी जनरली गोष्ट सांगणार आहे, जसं मी सांगितलं भाषेवर मला प्लीज ऑब्जर्व करू नका, क्योंकि मैं बीच में हिंदी में भी बात करूंगा. बचपन से मदर टंग हिंदी है, घर में हिंदी बोला हुआ हूँ, बाहर जाके सिर्फ इंग्लिश में कम्युनिकेशन किया है, तो आई एम गोइंग टू स्पीक इंग्लिश ऑल्सो इन बिटवीन. आणि मराठी तर आपली आहेच मातृभाषा. माझा विषय समजण्यासाठी पहिले साधी गोष्ट समजावी लागते, कारण की 95% पॅरेंट्सला, पालकांना ती गोष्ट कळत नाही. आणि ती गोष्ट आहे विरोधाभास. विरोधाभास म्हणजे कधी कधी दोन गोष्टी विरोधी वाटतात पण त्या विरोधी नसतात, पण आपल्याला या जगात मनात बसलंय की या गोष्टी विरोधी आहेत. जसं आता बघा, मी तुम्हाला एक फोटो दाखवतो.
हा एक पावसाचा फोटो आहे. मला माहित नाही किती जणांना तो व्यवस्थित दिसत असेल तिथून. त्या पावसामध्ये आजूबाजूला झाडं आहेत आणि खाली चिखल आहे. पाऊस हा पाऊस आहे, पाऊस पडतो. पावसाचं वैज्ञानिक कारण आपल्याला माहिती आहे. पाण्याचं बाष्पीभवन होते समुद्रात, ते ढग बनतात, ते वरती जातात, थंड होतात, पाऊस पडतो. पाऊस हा पाऊस आहे. पण पावसाविषयी सगळ्यांच्या भावना सेम आहेत का? तर तुमच्या लक्षात येईल अजिबात नाही. काही लोकांना पाऊस आवडत नाही हो, आणि काही लोक पावसासाठी दिवाने असतात. काही लोकांना वाटतं पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे मरगळ, पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे हिरवळ, पावसाने कपडे खराब होतात, पाऊस म्हणजे वैतागवाणी, पाऊस म्हणजे भिजरी पायवाट, पाऊस म्हणजे झाडी, पाऊस म्हणजे रेंगाळलेली कामं हो, पाऊस म्हणजे सुटी उगाच, पावसामध्ये गुपचूप जाऊन मन बसतं ढगात. दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी असं होतं. आपण ही मिलिंद इंगळेंची ओळ ऐकली असेल. या पावसामध्ये पावसाला घेऊन लोक भांडतात. किती पाऊस आहे, शी चिखल. काही म्हणतात काय सुंदर पाऊस आहे हो, काय मजा येते, पाऊस म्हणजे चहा हो, आणि पाऊस म्हणजे आनंद आहे. मग जर हा पाऊस आहे, त्याला कोणाला तो आवडतो, कोणाला ते आवडत नाही, हा विरोधाभास आहे, हे पण कळणं एवढं अवघड आहे का? म्हणजे एवढं अवघड आहे का? पाऊस दोन पार्ट सेम पाऊसमध्ये डिवाइड होतात. बरं, हा विरोधाभास जाऊ द्या, हे याच्यासाठी सांगायचं होतं कारण की मिळालेले टक्के, पालकांचा हा शब्द याच्यासाठी वापरला कारण की भरपूर वेळा पालकांना हे कळत नाही की आपल्या मुलांचे जे रिझल्ट लागतात ना, त्याच्यात बघा तुम्ही, मी टीचर आहे म्हणून मी माझ्या जीवनात बघितलंय, मी असे मुलं बघितलेत की ज्याला 96% मिळाले आहेत हो, 96% CBSE मध्ये, त्याचे पॅरेंट उदास आहेत. तुम्ही घरी गेले तर मातम छाया हुआ आहे, मातम, दुखी आहेत ते काय, तुम्ही गेले ना त्याला म्हटलं पेढे घेऊन, तर ते तुमचा चेहराच खराब करून टाकतात. ते असे बसलेले असतात उदास की जसं कोणाची तरी डेथ झालेली. क्या हुआ सर, 96% कमी नाही आहेत. थोडा अभ्यास केला असता ना, मी याला सांगितलं होतं बरं, 2 तास फक्त एक्स्ट्रा अभ्यास कर. हा मित्र हे ते इकडे तिकडे आमच्याशी बोलण्यात त्यांनी टाइमपास केला, याचे मार्क कमी आले. बरं मग काय, या 96% पण दुखी लोक पाहिले आहेत. आणि मी मलकापूर पांगरा नावाच्या गावातनं येतो, तिथे मी 60% मिळाले, 55% मिळाले, 62% मिळाले, त्यांना सेलिब्रेट करताना पाहिलंय. म्हणजे ते पेढे घेऊन येतात, अरे भाई, म्हटलं काय झालं सर, मिरिट आहे का? नाही नाही, 62% मिळाले. म्हटलं अरे बापरे, 62% आणि एवढा आनंद चेहरा, आणि ते खुश आहेत, फुल फॅमिली खुश आहे. आमच्या फॅमिलीमध्ये हा पहिला मुलगा आहे जो मॅट्रिक पास झाला. औरत तेरी लो, फिर तो सेलिब्रेशन का मौका है भाई, खुशी की बात है. म्हणजे बघा, टक्क्यांवर आनंद आहे अजिबात नाही, पावसावर आनंद आहे अजिबात नाही हो, आनंद बाहेर नाहीच. आणि इथनं सुरुवात होते अध्यात्माची, कारण की सगळ्या गोष्टी बाहेर नाहीत. तुम्हाला कधीपर्यंत बाहेर शोधायचं आहे तुम्ही शोधा. एक वय असतं म्हणा अध्यात्माचं, कारण की यंग एज में इंसान भम काम करता, ये चाहिए वो चाहिए, ये चाहिए वो चाहिए. नंतर मग जेव्हा जेव्हा वय कमी होत लागतं तेव्हा कळायला लागतं, बाबा एवढं काही केलं काही आनंद भेटायला नाही लागला. आनंद बहुतेक कुठेतरी अंतःकरणात असला पाहिजे. म्हणजे हा आनंद समजण्यासाठी विरोधाभास करणं गरजेचं आहे. इथेच नाही, विरोधाभासाचं आणखीन एक उदाहरण देतो, जे सगळ्यात मोठा विरोधाभास आहे माझ्या जीवनात तरी. सर, हा विरोधाभास, एकाकडे मर्यादा पुरुषोत्तम राम आहे हो, आणि एकाकडे कृष्ण आहे. यांचं अस्तित्वच मुळात विरोधाभासाचं. विचार करा, जेव्हा कृष्ण लहान होता, कृष्ण लहान असताना प्रत्येक घरामध्ये काय असतं की आपण नेहमी सांगतो की अरे देवासारखा हो, कोणत्या तरी देवाचं नाव घेतो ना. कृष्ण जेव्हा लहान होता तेव्हा यशोदा म्हणायची, ए बाबा रामासारखा वाघ. राम कसा होता लहानपणी? राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. राम म्हणजे एक दिलेला शब्द जीव गेला तरी फॉलो करणारा तो व्यक्तिमत्व. उद्या त्याचा राज्याभिषेक होणार, संध्याकाळी त्याला बाबांनी बोलवलं, गेला आनंदात. बाबांनी म्हटलं, अरे देख भाई, प्लान में चेंज हो गया, तुझे जो राजा हम कल बनाने वाले थे, नाउ द प्लॅन हॅव चेंज, भरत राजा बनणार आहे आणि तुम्हाला उद्या 14 वर्ष वनवासाला जायचंय. रामाच्या चेहऱ्यावर एक कंचा बदल असू द्या हो, एकदम जसा आला तसा गेला, हसून गेला, हसून आला, हसून गेला, हसून आला. ओके, गुड, आय एम हॅपी. सगळे कपडे काढले, साधा आपला ड्रेस घेतला आणि निघाला सीतेसोबत वनवासाला. हा तो राम, जेव्हा कधीही खोटं बोलणार नाही तो राम. आणि त्याचं कंपॅरिझन चाललंय कृष्णासोबत. कृष्ण तर लहान आहे. कृष्णाचे जे लहानपणीचे जे 4 जीवन आहे, त्याचं ॲक्च्युअल जीवन हे भागवतापासून सुरू झालं असं मला वाटतं. पण त्याचं जीवन जे लहानपणीचं आहे, त्या कृष्णाला, त्या देवाला समजून घ्यावं. लहानपणी तो आहे बालकृष्ण,
त्याच्या लीला वेगवेगळ्या. थोडा मोठा झाला तो झाला गोपाल कृष्ण. मित्रांसोबत खेळतोय, गोपालकाला करतोय, नदीवर खातोय, फिरतोय, मजा करतोय. बालकृष्णाचा गोपाल कृष्ण झाला. गोपाल कृष्णाचा त्याच्या ज्या गोपिका कृष्ण झाला, तो त्याची रासलीला दाखवायला लागला. एका वयात आला आणि गोपिकाच गोपिका. गोपिका नंतर त्याचं सगळ्यात मोठं पर्व सुरू होतं, ते म्हणजे राधाकृष्ण. म्हणजे बालकृष्णचा गोपाल कृष्ण, गोपाल कृष्णाचा गोपिका कृष्ण, गोपिका कृष्णाचा राधाकृष्ण, आणि राधाकृष्णाचा नंतर झाला कृष्ण, जो एक सर्वशक्तिमान देव होता. मला सांगा, लहानपणी जेव्हा कृष्ण खेळत असेल तर यशोदा माता जेव्हा त्याचं कंपॅरिझन करत असेल रामासोबत, तर मला तरी वाटतं कृष्णाला बदलला असेल चांगला. खोटं बोलायचं नाही बेटा. राम खोटं बोलत होते का? कृष्ण तर पहिलेच खतरनाक खोटा. कृष्णाची सुरुवातच खोट्यापासून होतं. माखन खाया नाही, एक पत्नीव्रता राहायचं. इकडे भाऊंच्या 16,108 पत्न्या, घराघरामध्ये प्रेम. तुम्ही बघा, एक सोप्या भाषेत सांगायचं तर राम तो आहे जो शिकवतो मर्यादात कसं राहायचं, आणि कृष्ण तो आहे दुसऱ्याला मर्यादात कसं ठेवायचं, तो शिकवणारा म्हणजे कृष्ण. हा विरोधाभास आहे दोघांच्या जीवनातला हा विरोधाभास आहे. पण दोघंही विष्णूचे अवतार आहे. आता तुम्ही जर विरोधाभास शोधायला बसले ना तर रात्र कमी पडते हो. शोधा विरोधाभास है, बहुत डिफरेंसेस है. तुम ढूंढते रह जाओगे, तुम्हारी लाइफ खत्म हो जाएंगी, डिफरेंसेस नहीं ढूंढ पाओगे. लेकिन अगर नजर चाहिए ना तर साम्य शोधण्याची शक्ती आणून घ्या. कारण की विरोध शोधणे, डिफरन्स काढणे हे सोपं आहे हो. एकत्र सगळ्यांमध्ये काय साम्य आहे ना, त्याला लागते एक शक्ती. दोघांमध्ये एक साम्यता आहे. दोघांनी धर्माला निवडलं, दोघांनी शक्तीला नाही निवडलं, दोघांनी धर्मांना निवडलं. तुम्ही कृष्णाच्या विषयी भरपूर ऐकलं असेल. कृष्णाला रणछोडदास म्हणतात, जो एक बार अपना रण छोड़ के भागा हुआ है. 18 बार मथुऱ्यावर स्वारी केल्यानंतर जेव्हा जरासंध जिंकू नाही शकला आणि कृष्ण त्याला मारू नाही शकला, तेव्हा मथुरेच्या भल्यासाठी कृष्ण एकटा नाही पळाला हो. कृष्ण आपली अख्खीची अख्खी राजधानी घेऊन पळाला, द्वारकेला पळाला. रणछोडदास तुम्हाला बघायला दृष्टी लागते हो. तुम्ही म्हणाल याच्यात तर रणछोडदास आहे, यार कृष्ण भाग रहा है, जरासंध को देख के 18 बार भाग रहा है. तुमची मॅच्युरिटी नाही झाली. मग जर तुम्हाला असं वाटत असेल तर हे समजायची की कृष्ण स्वतःसाठी नाही पळाला. कृष्णाचं जीवन आहे जे दुसऱ्यासाठी होतं. मथुरेमध्ये एवढ्या वेळेस युद्धाची स्वारी होत असताना आनंद सेलिब्रेट येईल कसा, याच्यासाठी दुसऱ्यांसाठी बघून दुसऱ्यांच्या फायद्यासाठी कृष्णाने सोडली ती मथुरा आणि गेला तो द्वारकेला. आता दोघांमध्ये विरोधाभास आहे, पण दोघांमध्ये जे मी सांगितलं साम्य आहे. दोघांनी धर्माला निवडलं, दोघांनी अशा लोकांची साथ दिली की जे नीतिमत्तेमध्ये होते पण शक्तीमध्ये नव्हते. 5च पांडव होते, दरिद्री होते. 5 पांडवांकडे शक्ती कमी होती आणि अपोजिट साईडला 100 कौरव होते. आणि 100 कौरवांमध्ये सोबत कोण होतं? सोबत एक एक जर तुम्ही कॅरेक्टर बघितलं तर यांना हरवणे शक्यच नव्हतं. सूर्यपुत्र कर्ण, त्याला अभेद्य करणं पॉसिबल नव्हतं. भीष्म पितामहा, ज्याला इच्छा मृत्यूचं वरदान आहे, जेव्हा त्याला मरायचं तेव्हा तो मरेल, पण तो एकटाच सगळ्या पांडवांना मारण्याची शक्ती ठेवणारा होता. द्रोणाचार्य, या सगळ्यांचा गुरु, त्याला जर वाटलं द्रोणाचार्याला हरवणे पण शक्य नव्हते, त्याला पण खोटं बोललं, हरवण्यात आलं. म्हणजे तुम्ही बघा, पांडव ज्यांच्याकडे राज्य नव्हतं, शक्ती नव्हती, नंबरमध्ये कमी होते, पूर्ण नारायणी सेना, पूर्ण यादव सेना कृष्णाने कौरवांना दिली होती. सोबत होता कृष्ण, तो पण निथैया, बिना शस्त्र उचलण्याची शपथ घेऊन सोबत लढणारा तो कृष्ण. त्यांनी महाभारत घडवलं, स्वतःच्या फायद्यासाठी नाही, त्या पांडवांच्या प्रेमापायी घडवलं. आणि दुसरीकडे होता राम. जेव्हा सीता गेली तेव्हा त्यांनी जर एकदा बालीला सांगितलं असतं ना, समजा एक व्हॉट्सअप मेसेज केला असता, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केला असता, बाली यार मेरी सीता भाग गई. कारण की बाली तर डेंजर शक्तिमान होता, त्यांनी रावणाला भरपूर महिने काखेमध्ये घेऊन फिरवलं होतं. तर बालीला सांगितलं असतं, बाली 2 मिनिटात रावणला एक फोन केला असता किंवा एक स्नॅप टाकला असता की भाई सीता को छोड़ दे, ये तेरे बस की बात नहीं, मैं बोल रहा हूँ, रावणाने सोडली असती. पण राम म्हटला नाही. राम बोलणार सुग्रीवकडनं. का बरं? कारण की सुग्रीवची पत्नी घेऊन पळालेला तो बाली, त्याच्यासाठी मी कशाला त्याला सपोर्ट करू? मला शक्ती नको आहे हो, मला जीत नको आहे. मी नारायणी जी बुद्धिमत्ता आहे, नारायणी एक संस्कृती आहे, ती सगळ्यात श्रेष्ठ आहे हे प्रूव्ह करण्याचं काम करत होते दोघंही. पण दोघांमध्ये विरोधाभास होता. म्हणजे बघा, पाऊस सेम, विरोधाभास.
देव सेम, विष्णू पण विरोधाभास. आणि हा विरोधाभास कळणे अवघड आहे. सोपं आहे पण कळत नाही हो. भरपूर जणांना माहिती आहे, सरळ आहे, पण समजत नाही. कारण की आपण कंपॅरिझन करतो. तुम्ही बघा, आपल्या आजूबाजू खतरनाक कंपॅरिझन आहे. तुम्हाला जर मी विचारलं तुम्हाला दुःख होतं का? होतं. तुम्ही अंतःकरणात विचारा दुःख कशाचं होतं? तुम्हाला न भेटलेल्या गोष्टींचं दुःख होतं की तुमच्या शेजाऱ्याला त्या गोष्टी भेटल्याचं दुःख होतं? तुम्ही विचारा स्वतःला. अंतःकरणात जा, तुम्हाला कळेल. स्वतःला न भेटण्याचं दुःख नसतंच मुळीच. दुसऱ्याला काही भेटलं की मग कळायला लागतो, अरे बापरे ये कार खरीद सकता है, ओ इसके पास घर है, इसका बच्चा मेडिकल को है, फिर मेरा क्यों नहीं है? आणि मग दुःखाची सुरुवात होते. म्हणजे विरोधाभास कळत नाही, फरक कळत नाही, अंतर कळत नाही, म्हणून हे दुःख आहे. ज्या दिवशी माणसाला कळेल की यार हा विरोध आहे, हे असणं शक्य आहे, हे नैसर्गिक आहे, तेव्हा बघा दुःख मुळी नष्टच होतात. आजचा जो माझा विषय आहे संस्कृती आणि विज्ञान, याच्यामध्ये जर फरक शोधायचे तर रात्रभर आहे तुमच्याकडे. आणि जर त्याच्यामध्ये समानता शोधायची आहे तर शक्ती लागेल बरं का. कारण की प्रेमाला शक्ती लागते हो. द्वेषाला, रागाला, चिडायला, चिमटे घ्यायला एक वेगळाच आनंद आहे. बघा चालता फिरता कोणाला दोन शब्द बोलले की त्याचा चेहरा कसा पडतो. म्हणजे बिचारी कोणी आनंदाचे पेढे घेऊन आली की अरे मी आमच्याकडे कार आणली, तुम्ही त्याच्याशी नीट बोलू नका, त्याचं कारचं चेहऱ्यावरचं दुःख बघा, 2 मिनिटात दुःख करता येतं कोणाचंही. म्हणजे दुःख शोधणे सोपं आहे, आनंद शोधणे अवघड आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले मी जी बाजू आज तुमच्या समोर मांडणार आहे ती आहे विज्ञानाची बाजू. विज्ञान आणि संस्कृती समजण्यासाठी पहिले समजणं गरजेचं आहे विज्ञान. अँड द डेफिनेशन ऑफ सायन्स म्हणजे विज्ञान इज व्हेरी सिम्पल. सायन्स लुक फॉर स्टडीज टू अंडरस्टँड नॅचरल बिहेवियर अँड द फिनॉमिना विच आर सपोर्टेड बाय एव्हिडन्स. म्हणजे सायन्स जगातल्या प्रत्येक गोष्टीचं कारण शोधतो, त्याचं एव्हिडन्स शोधतो आणि त्याला सत्य मानतो, ते विज्ञान. आणि आता विज्ञान ज्यांनी घडवलं, म्हणजे जर विज्ञान तुम्हाला स्टडी करायचं आहे तर विज्ञानचा सेनापती स्टडी करावा लागेल ना. विज्ञानची बाजू मांडणारा सेनापती कोण? तर असा वैज्ञानिक घ्यावा लागेल ज्यांनी हे सायन्स रचलंय किंवा सायन्स रचण्यामध्ये ज्याचा मेजर रोल आहे. आणि असं पहिलं नाव जे येतं, जो सायन्सचा सेनापती आहे, जो सायन्सची बाजू घेऊन उभा आहे, जो म्हणतो सायन्स श्रेष्ठ आहे, धर्म आणि संस्कृतीपेक्षा सायन्स श्रेष्ठ आहे, असं तो म्हणत नाही. पण सध्या माझ्या नॅरेशनमध्ये, माझ्या गोष्टींमध्ये, कारण की मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, त्या गोष्टींमध्ये पहिला सेनापती आहे विज्ञानाचा, तो म्हणजे मोस्ट पॉवरफुल अल्बर्ट आइन्स्टाईन. आता अल्बर्ट आइन्स्टाईनला समजून घ्यावं म्हणजे त्याच्या 2-4 गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ही इज द मॅन हू गॉट नोबेल प्राइजेस फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. रिलेटिव्हिटी शोधवणारा तो व्यक्तिमत्व आहे. ज्याने E=mc² हे इक्वेशन दिलं, तो व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वाचा मेल्यानंतर डोकं काढून त्याच्यावर स्टडी करण्यात आलं की भाई ये इतना चॅम्पियन कैसे आहे, हा तो व्यक्तिमत्व आहे. हा सर्वसाधारण नाही आहे, हा विज्ञानाचा सेनापती. याला थोडं समजून घेऊया. ज्या व्यक्तीला तुम्ही दुरून पाहिलंय त्याच्याविषयी जर वाचलं तर एवढं इंटरेस्टिंग स्टोरी आहे. एकदा अल्बर्ट स्टाईन रेल्वेमध्ये चालले होते, ट्रॅव्हलिंग करत होते, तेवढ्यात टीसी आला. टीसी आला असा दुरून दिसला त्याला, तर अल्बर्ट आइन्स्टाईननं तिकीट शोधायला लागला. तिकीट, अरे कुठे गेलं तिकीट, तिकीट 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 तिकीट. तो टीसी पुढे आला. तो अल्बर्ट आइन्स्टाईनला बोलला, सर तिकीट नाही पाहिजे. ओके, मला माहिती आहे तुम्ही तिकीट काढलं असेल, तुम्हाला कोण ओळखत नाही हो सर, आम्ही ओळखतो तुम्हाला, तुम्ही अल्बर्ट आइन्स्टाईन आहे. त्यांनी अनसुना किया और वो फिर से ढूंढने लग गया. टिकट टेबल के नीचे, बैग निकाला, कपड़ों में देखा, अरे टिकट नहीं मिल रहा है. टीसी म्हटलं बहुतेक ऐकलं नाही. सर तिकीट नका आहे हो, तुम्हाला सगळे ओळखतो सर, आम्हाला तुमच्यावर गर्व आहे, तिकीट शोधू नका, तिकीट पाहिजेच नाही मला मुळात, तुम्ही काढलंय तिकीट मला माहिती आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन बोला, अरे सर एक मिनिट, ते ठीक आहे हो, पण जे तिकीट आहे मला ते पाहिजे, कारण की मला हे नाही माहीत की मला कोणत्या स्टेशनवर उतरायचं आहे. आणखीन स्टडी करा अल्बर्ट आइन्स्टाईनला. एकदा कॅबमध्ये बसले, ड्रायव्हरला म्हटले चलो, तो म्हणे किधर, म्हणे मला ॲड्रेस नाही आठवते म्हणे. तो म्हणे अरे असं कसं तुम्ही, मग तो म्हटला की तुम्ही अल्बर्ट आइन्स्टाईनला ओळखता का? कॅब ड्रायव्हर म्हटला अरे त्यांना कोण नाही ओळखत, त्यांचं घर आमच्या सगळ्यांना माहिती आहे, मी त्यांना भेटलो नाही पण त्यांना कोण नाही ओळखत, चला मी सोडून देतो. हा घेऊन आला ना घरासमोर. तो म्हटला तुम्ही कोण? तो म्हणे मी अल्बर्ट आइन्स्टाईन. म्हणे काय माणूस आहे, याला याचं घर माहिती नाही? अरे ते जाऊ द्या, एक दिवस एक माणूस आला, कामानिमित्त भेटला आणि म्हटलं सर आपका नंबर दो ना, फोन करने के लिए नंबर चाहिए. हा लागला डायरी जांभळायला नंबराची. त्याला दिसला अल्बर्ट आइन्स्टाईन, दिला त्याला, म्हणे हा नंबर आहे. तो म्हणे सर तुम्हाला नंबर नाही माहिती का हो तुमचा स्वतःचा? अल्बर्ट म्हटलं यार, ज्या गोष्टी मी पुस्तकात ठेवू शकतो त्याच्यासाठी मी एवढी महागडी बुद्धी कशाला वापरू?
हा कोण आहे? अल्बर्ट आइन्स्टाईन, ज्यांनी सायन्सच्या थिरी लिहिली. म्हणजे बघा किती अबसेंट माइंडेड आहे तो. असा जर एखादा मुलगा तुमच्या घरी जन्मला तर तुम्ही तुम्ही त्याला अल्बर्ट आइन्स्टाईन होऊच देणार नाही हो. लहानपणीच तो असा व्यक्तिमत्व ज्याला केस वाढवायला आवडतात, ज्याला कटिंग करायचं जीवावर येते, ज्याला वाटतं की माझ्यासोबत फालतू बोलू नका, मला वेळ नाहीये तुमच्याशी बोलायला. तुम्ही त्याला असा मारला असताना. आणि त्याची एक मेन गोष्ट सांगायचीच राहिली, तो पहिल्यांदा कधी बोलला माहितीये का? 4 वर्षाचा झाल्यावर बोलला तो पहिल्यांदा. आणि पहिलं स्टेटमेंट काय होतं त्याचं माहितीये का? तो डायनिंग टेबलवर बसला होता आईबाबांसोबत, त्यांनी सूप दिला होता त्याला प्यायला. तो म्हटलं, अरे बाप, द सूप इज व्हेरी हॉट. द सूप इज व्हेरी हॉट इज द फर्स्ट स्टेटमेंट जे त्यांनी तोंडाने बोललंय. म्हणजे तुम्ही मला सांगा, तो साधा व्यक्तिमत्व आहे का? लहानपणापासून तो सगळं ऑब्झर्व करतोय, सूप काय, गरम काय, थंड काय. आणि पहिलं स्टेटमेंट त्याचं होतं, द सूप इज व्हेरी हॉट. आणि कोणत्या वर्षी बोलला? 4थ्या वर्षी. मला सांगा, आपला मुलगा जर 1-1.5 वर्ष बोलला नाही, तुम्ही किती स्वाऱ्या करता है ना? चारो धाम जाके आते तुम. भगवान मैच 8 वर्षानंतर मला मुलगा झाला, तो 1.5 वर्ष झाला अजून बोलत नाही. आणि समजा बोलायला लागला तर सर तो ABCDच बोलतो, डी नंतर तो F बोलला, सर ई बद्दल बोललाच नाही. देवाशी भांडायला जाता तुम्ही 1.5 वर्षातच. तुमचा मुलगा जर 4 वर्षापर्यंत बोलला नसता ना, तुम्ही त्याला पागल केलं असतं. मी लिहून देतो, भारतातले लोक खतरनाक आहे, भयंकर टॅलेंटेड आहे, पण सध्या खतरनाक आहेत. ते मुलांना कसं पागल करायचं त्यांचं बिलकुल फुल स्टडी आहे. हा तो अल्बर्ट आइन्स्टाईन, हा सेनापती आहे सायन्सचा. मी फक्त व्यक्तिमत्व सांगतोय अजून. दुसरा व्यक्ती जर आपल्याला दुसरा बघायचं आहे, सायन्स समजायचं आहे, तर हा व्यक्ती समजणं गरजेचं आहे. आयझॅक न्यूटन, ज्यांनी ग्रॅव्हिटिव्हिटी शोधली. तुम्ही ज्या पृथ्वीवर बसले, तुम्हाला ती पृथ्वीनी ओढलंय खालून, हे शोधणारा तो आयझॅक न्यूटन. याचं तर एवढं किस्सा कॉमेडी आहे. याचं नाव आयझॅक न्यूटन, याच्या बाबांचं नाव आयझॅक न्यूटन. हा 3 महिन्याचा असताना, पोटात असताना याचे बाबा वारले, म्हणून याच्या आईने याचं नाव आयझॅकच ठेवलं, आयझॅक न्यूटन. आणि ह्याचा जन्म झाला प्रीमॅच्युअर. हा होता 7 महिन्यामध्ये, 7-7.25व्या महिन्यामध्ये याचा जन्म झाला. हा एवढा छोटा होता, एवढा छोटा. कपमध्ये त्याला जर ठेवलं ना तर तो बसेल अशा त्याच्या आईचे स्टेटमेंट आहे. एवढा छोटा होता आयझॅक न्यूटन. प्रीमॅच्युअर बर्थ, अ व्हेरी स्मॉल बेबी, बट यूज टू थिंक डिफरंटली, व्हेरी डिफरंटली थिंकिंग ॲटिट्यूड. मी तुम्हाला एक याची गोष्ट सांगतो. हा पण अल्बर्ट आइन्स्टाईनचा भाऊच आहे. विज्ञान म्हणजे किती माइंडेड असेल तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आपल्या भाषेतला माइंडेड. एक दिवशी एका मित्राला जेवायला बोलवलं घरी, की आज रात को पार्टी. लग्न केलं नव्हतं, तो जो मित्र होता त्याला म्हटलं 8 वाजता ये. नौकराला सांगून ठेवलं, ये देख भाई मेरा दोस्त आने वाला है, 8 बजे जेवण आहे बरं का. ओके. 8 वाजता हा गेला खाली लॅबमध्ये स्टडी करायला, घरच्या बेसमेंटमध्ये. 8 वाजता मित्र आला. नौकरांनी त्याचं वेलकम केलं. मित्र म्हणतो, कुठे? नौकर म्हणे, लॅबमध्येच सर, बोलू का? मित्र म्हणे, नको रे, थांब, त्याला करू दे काम, येईल तोच. हे बसले. 8 ते 8:30 झाले, 8:30 ते 9 झाले. न्यूटन मावशे काही यायला तयारच नाही. बरं, मग नौकर म्हणे, सर मला लेट होतंय, मला घरी जायचं. ठीक आहे, मी जेवण बनवलं आहे सर, सगळं सर्व करून ठेवलं, मी जाऊ का? त्याचा मित्र म्हटलं, तू जा म्हणे, कारण की तुलाही माहिती आहे तुझा मालक कसा आहे, मलाही माहिती आहे माझा मित्र कसा आहे. नौकर निघून गेला. हा 9:30-10 पर्यंत बसला. आता याला लागली भूक. हा म्हणे की आता मी तर काही खाली जाऊन त्याला बोलवत नाही, कारण की त्याला कामामध्ये आनंद आहे. हा बसला प्लेट घेऊन, स्वतः वाढलं प्लेटमध्ये, जेवला मस्तपैकी, फर्स्ट क्लास काहीतरी त्याचं व्हेज नॉनव्हेज जे असेल ते खाल्लं प्रॉपर. जेवण झालं त्याचं. रात्रीचे 10:30-11 वाजले. हा म्हणे, एक काम करतो, आता मी निघून जातो म्हणे घरी, प्लेटला झाकून ठेवतो. प्लेटला झाकून याच्यासाठी ठेवलं की न्यूटनला कळलं पाहिजे मी आलो, जेवलो, तू टेन्शन घेऊ नको. ओके, गुड. मित्र निघून गेला, नौकर निघून गेला. रात्री 11:30-12ला न्यूटन महाशय आले आणि खूप खुश होते की अरे चलो आज मस्त एक्सपेरिमेंट हो गया, मैं खुश हूँ. वरती आले, डायनिंग टेबलवर जेवायला गेले. प्लेट बघितली, प्लेटचं झाकण उघडलं. ओ, आयझॅक न्यूटन म्हणतो, शिट, आजकाल मला लक्षात नाही राहू राहिलं हो, मी जेवण केलंय हे मी विसरलो आणि परत जेवायला बसलो. ती प्लेट घेतली, बाहेर घासायला टाकली, म्हणे एवढ्या वेळेत जेवण चांगलं नाही हो, आणि गेलं, झोपी गेला माणूस. तरी लक्षात नाही की मित्र येऊन गेला. हा तो आयझॅक न्यूटन. म्हणजे बघा, बुद्धी बघा, बुद्धिमत्ता म्हणजे एका कामात हे फोकस्ड आहेत ना, एवढे फोकस्ड आहेत
की त्यांना कळत नाहीये, भान नाही हो, यालाच म्हणतात देहभान. देहभान विसरणे. तुम्ही जे ऐकलं असेल की गौतम बुद्ध देहभान विसरून एका झाडाखाली बसले हो आणि त्यांना ज्ञान प्राप्त झालं. संत ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली हो. एवढा छोटा होता तो, 10वीत होता, 10वीत. आणि जर चुकीने तो आपल्या घरी जन्मला असताना तर तुम्ही ज्ञानेश्वरही होऊ दिला नसता. CBSE की एक्झाम आहे, ते काही लिहू नको गीता बिताचा. तुला किती वेळेस सांगितलं रे, तुला कळत नाही का काय ती गीता बिता मदत येणार आहे का? तुला लग्नासाठी गीता भेटणार नाही. तू पहिले इथे बसून 10th मध्ये टॉपर ये. तुम्ही ज्ञानेश्वरही होऊ दिला नसता. पण ते पण देहभानच आहे, हे पण देहभानच आहे. थोडं शांतपणे विचार करा. हा आयझॅक न्यूटनची एक स्टोरी आहे जी तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. याच्या घरी एक कॅट होती, एक मांजर होती, एक मांजरेचं पिल्लू होतं. रात्री त्यांच्यावर नेहमी कुत्रे बाहेर त्यांना पकडू शकायचे, त्यांच्या मागे नेहमी कुत्रे लागायचे. तर त्यांच्या बचावासाठी यांनी दरवाजामध्ये 2 भोग पाडले होते. एक असा मोठा, मोठ्या मांजरेसाठी मोठा, छोट्या मांजरेसाठी छोटा. लोक म्हणायचे काय न्यूटन आहे हा बावळा, आता एका हॉलमध्ये दोघं येऊ नाही शकत का, कशाला मोठा आणि छोटा. पण त्याची बुद्धिमत्ता तशी, असा विचार करायचे लोक. पण आता रिसेंटली एक रिसर्च झाला हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये USA मध्ये. तेव्हा त्यांनी डिस्कवर केलं की न्यूटन पागल नव्हता. न्यूटननी हे शोधलं, जेव्हा कुत्रा मागे येतो तेव्हा तो स्पीडमध्ये येतो. त्यावेळेस जर मोठी मांजर जायला लागली, छोट्या मांजरीला वेळ जाईल आणि ती पकडण्यात येईल, म्हणून ॲट अ टाइम 2 दरवाजे आणि वे तिने काढून टाकलं होतं. पण आपण काय, आपलं नॉलेज खतरनाक आहे. मी जर कोणत्याही व्यक्तीसोबत चर्चा करायला बसलो आणि त्यांना थोडासा मान द्या स्टार्टिंगला, सर तुम्हाला तर खरंच चांगलं नॉलेज, सांगा बरं अध्यात्म, तो लगेच सांगतो. विज्ञान लगेच सांगतो. म्हणजे ही तपश्चर्या नावाची एक गोष्ट होती, तेही विसरलोय आपण आजकाल. कारण की आपल्याला फास्ट रिझल्ट सांगायचे, फास्ट. असा हा आयझॅक न्यूटन. आता तुम्हाला एक आणखीन तिसरं कॅरेक्टरशी मी भेट घालू देतो. याची तर खतरनाक अफलातून स्टोरी, गॅलिलिओ गॅलिली. कारण की आजचा दिवस याच्या जीवनातला महत्वाचा दिवस आहे. कारण की आज आहे ग्रहण. आणि हा पहिला व्यक्ती आहे ज्यांनी सांगितलं होतं, पृथ्वीची तुम्ही चपटी समजताना हो साहेब, ती चपटी नाही आहे, पृथ्वी गोल आहे. 16व्या शतकामध्ये या माणसाने सांगितलं पृथ्वी गोल आहे, चपटी नाही. आणि एक समज होता, एक प्रख्यात समज होता रोमन चर्चचा, की पृथ्वी भोवती सूर्य फिरतो. आणि ते बायबलमध्ये त्यांच्या कोरलेलं होतं. मग हा व्यक्ती आला, हा म्हटला नाही हो, पृथ्वी फिरते, सूर्य मधामध्ये. तर ऐका, याच्यावर केस चालली कोर्टमध्ये. रोमन चर्चनी केस टाकली. ती केस चालली, वकील, दलाल, जज, आणि निर्णय काय लागला माहिती आहे का? याला आरोपी ठरवण्यात आला, याला नजरकैदमध्ये ठेवण्यात आलं. आपल्या जीवनाच्या लास्ट 7 वर्ष, शेवटचे 7 वर्ष यांनी नजरकैदेमध्ये काढले यांनी, माणसानी, या माणसानी. आणि जे सांगितलेलं होतं ते सत्य होतं. ग्रहण आणि तुम्ही जर याची ऑटोबायोग्राफी वाचाल, माझं तर डोकं भिन्न झालं. त्यांनी हा जो शोध लावला पृथ्वीचा, चंद्र म्हणजे पृथ्वी गोल आहे याची संकल्पना त्याच्या कशा लक्षात आली? त्यांनी ग्रहण बघितला हो, आणि ग्रहणवरती जो चंद्र होता असा गोल, तर त्याच्यावर जर तुम्ही ग्रहण बघितलं असेल तर अशी सावली असते, अशी. याचा अर्थ पृथ्वी गोल असावी म्हणून पृथ्वीची सावली त्याच्यावर पडते ती गोल आहे. जर पृथ्वी चपटी असती तर अशी आडवी सावली पडली असती. काय सिंपल लॉजिक आहे हो, किती सिंपल लॉजिक आहे, विचार केला तर किती सिंपल लॉजिक आहे. याच्यावर तो बोलला की यार पृथ्वी गोल आहे, गोल. पण केसमध्ये हारला. त्या काळामध्ये ती चुकीची केस ठरली हो त्याच्यावर, आणि त्याला शिक्षा झाली. बरं मला सांगा, हे जे ग्रहण आहे, आज ग्रहणाचा दिवस आहे, भारतामध्ये लोक हुशार नव्हती का त्यावेळेस 16व्या शतकात ग्रहणाचे शोधले नसते? पण आपण काय करत होतो? बाबा ग्रहण आहे, देवावर संकट येतंय, तू घरात बस बरं, पूजा कर, तुझ्या पूजेनी देवाचं संकट दूर होईल, हे आपण मानत होतो. आणि मानतो, अजूनही मानतो. आज तुम्ही कित्येक जणांनी, मला लेडीज वर्ग हात वरती खावा, किती लोकांनी ती तुळस पाण्यात ठेवली आहे किंवा तुळस खाऊन आले? खरं सांगा, येस ऑर नो? आणि भजन वगैरे केले आज? पूर्ण प्रॉपर हात वरती करा. आता याच्यातलं काही काही आपल्या भारतीय आहेत ना, हातातही तुळस आहे सर, कसा हात वरती करू? मानत नाही हो, पण काही हरकत नाही माऊली, ओके महाराज, काही प्रॉब्लेम नाही. या माणसाला खरं सांगण्याची सजा झाली. आणि तेव्हा लक्षात आलं की ग्रहण एक सायंटिफिक बिहेवियर आहे. याला म्हणतात काम, याला म्हणतात देहभान. सोडून एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे, आणि हे विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे मजाक नाही, विज्ञान म्हणजे रोमांचक कहाणी आहे.
विज्ञान म्हणजे सुंदर आहे, विज्ञान म्हणजे देहभान देऊन डोकेबाज माणसाने केलेले कृत्य आहे. विज्ञान सोपं नाही आहे. विज्ञानाने कोरोनातनं वाचवलंय, आपल्याला कोरोनातनं वाचवलंय. नेक्स्ट माणसाला भेटूया जो विज्ञानाचा आणखीन एक सैनिक आहे, मेरी क्युरी. या लेडीविषयी मी तुम्हाला सांगेल तेवढं कमी आहे, कारण की मी हिच्या बायोग्राफीमधनं सगळ्यात जास्त इन्स्पायर आहे. ही एक छोटीशी महिला आहे. ही एक अशी महिला आहे की लहानपणी जिच्या पोलंडमध्ये जिचा जन्म झाला, शिक्षण त्यावेळेस यांना घेणं अलाउड नव्हतं, म्हणून ही मोठ्या बहिणीकडे शिक्षण घेण्यासाठी पॅरिस आणि फ्रान्सला गेली. शी इज द फर्स्ट लेडी टू गेट डॉक्टरेट इन फ्रान्स. शी इज द फर्स्ट लेडी टू बिकम associate professor in the university, and she is the first lady to earn 2 Nobel prizes, one for chemistry and one for physics. ही अशी महिला आहे ज्यांनी रेडिओ ॲक्टिव्हिटी शोधून काढली. ही अशी महिला आहे जिने एवढ्या वेळेस एक्सपेरिमेंट केला रेडिओ ॲक्टिव्हिटीचा की तिला रेडिओ ॲक्टिव्हिटीच्या एक्सपिरियन्समुळे अल्फा बीटा गॅमामुळे कॅन्सर झाला आणि त्याच्यामुळे ती वारली. 1901 मध्ये तिला फिजिक्सचं नोबेल प्राइज मिळाला. त्याच्यानंतर पेरी क्युरी जे त्याचे पती होते ते वारले आणि नंतर 1911 मध्ये त्याला केमिस्ट्रीसाठी रसायनशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालं. ही अशी महिला आहे. आजही फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये हिची जी रूम आहे, हिच्या ज्या हाताने लिहिलेल्या नोट्स आहे त्याला लीड बॉक्समध्ये ठेवलं जातं, कारण की ते इतक्या रेडिओ ॲक्टिव्ह ओरिएंटेड आहे की तुम्ही त्याला हात लावू नाही शकत. तिथे जायचं तर तुम्हाला युनिफॉर्म ड्रेस घालून त्याच्या लॅबमध्ये जावं लागतं. अशी ही महिला आहे. शिक्षणासाठी वेड होती. एवढंच नाही, याला ज्या 2 मुली आहेत याच्यातली पहिली मुलगी जी आहे इव्हरीन, तिला नोबेल पारितोषिक आहे केमिस्ट्रीमध्ये. हिचा जो जावाई होता त्याला नोबेल पारितोषिक आहे शांतीमध्ये, पीसमध्ये. अशी ही महिला आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे, सायन्सला कमी लेखून चालणारच नाही. सायन्स हे सोपं नाही आहे. सायन्स हे विज्ञान आहे आणि सायन्स म्हणजे डिग्री नाही बरं का. सायन्स म्हणजे डिग्री नाही हे समजणं महत्वाचं आहे. हो, मी जेव्हा या कार्य सुरू केलं ॲज अ टीचिंगचं, मी सगळ्यांना गर्वाने सांगायचो मी इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे बघा, MBA फायनान्स गोल्ड मेडलिस्ट, CFA FRM USA, हॅव ट्रॅव्हल टू मल्टिपल कंट्रीज फॉर डिफरंट वर्क्स. आणि माझ्या चेहऱ्यावर तो ॲटिट्यूड होता एज्युकेशनचा. पण जसं जसं वाचायला लागलो ना तेव्हा हळूहळू कळायला लागलो, अरे बाप, ह्या 1.5 दमण्याच्या डिग्र्या आहेत. हो, डिग्र्या घेऊन काहीच तुमचं ज्ञान, म्हणजे डिग्री तुम्हाला इन्फॉर्मेशन देतं, डिग्री तुम्हाला फॅक्च्युअल डेटा देतं, डिग्री तुम्हाला नॉलेजही देतं, पण त्याच्या पुढे असतो, ज्ञानानंतर असतो बोध. ज्ञान म्हणजे नॉलेज, ज्ञान नॉलेज विज्ञानाने मिळतं, त्याच्या पुढे असतं बोध. आणि बोध घेण्यासाठी जे शिक्षण आहे ते कोणत्याही माध्यमातून घेता येते, त्याच्यासाठी आतून मॅच्युरिटी पाहिजे. हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला जेव्हापासून ते कळलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, रे बाप, या समुद्रामध्ये यार माझ्याकडे थोडाही पाणी नाही आहे. मी छोटासा मग्गा घेऊन फिरतोय आणि पायी ते उडवतोय. डिग्र्यांनी काहीच होत नाही. मला हे कळायला लागलं आहे आजकाल. आणि त्या गोष्टीचं मला दुःख आहे की मला ह्या जीवनात खूप काही शिकायचं बाकी आहे. मी तुम्हाला एक नेक्स्ट व्यक्तिमत्वाची मिळवतो, याची तर इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हा एक नेक्स्ट मॅन आहे ज्याच्याशी मी, आपल्याला युद्ध करायचं ना, विज्ञान आणि संस्कृतीचं युद्ध, विज्ञान आणि धर्माचं युद्ध, तर मग इकडची सेना तर माहिती करून घ्यायला पाहिजे. नेक्स्ट माणूस जो आहे तो आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. हा इतका इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व होता. वर्ल्ड वॉर 1 मध्ये एका कंट्रीला डॉक्टर हेड म्हणून हा रिप्रेझेंट करायचा. याच्या जीवनात एकच दुःख, एखाद्या व्यक्तीला जखम झाली तर ती जखम स्वतःहून भरायची नाही. मग ती भरायची कशी? जर त्याची इम्युनिटी असेल तर त्याची जखम भरायची, किंवा एक तर स्वतःची इम्युनिटी पाहिजे, किंवा त्यावेळेस घरेलू जे उपाय होते ते करा. गरम पाणी प्या, किंवा एक्सरसाइज घ्या, किंवा सूर्यात बसा, मग तो क्युअर व्हायचा. पण ते क्युअरचं रेट खूप कमी होतं. वर्ल्ड वॉर 1 मध्ये जेवढ्या डेथ झाल्या, 18% लोक, जखम झाली छोटीशी पण त्याच्यानंतर बॉडी इम्प्रूव्ह नाही झाली, त्याच्यामुळे वारले. किती? 18% लोक. हा रिसर्च करत होता, काय करू काही कळत नाही, काय कसं शोधू काही कळत नाही. एक दिवस ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम होते प्लेटमध्ये पडलेले, तो टाकून हा गेला बाहेर ट्रिपला, फॅमिली व्हॅकेशनला परत आला. ती प्लीट बघितली, ती प्लीट खूप दिवस तशीच होती खिडकीवर, आणि त्याने बघितलं, यार याच्यात जे मायक्रो ऑर्गॅनिझम होते ते मरण पावले. कसं काय? अरे इकडे तर फंगस तयार झालं, हे फंगस कसं काय तयार झालं? मग त्याच्या लक्षात आलं,
हे बघा, सायन्समध्ये ना सगळ्यात मेन जे असतं ना त्याच्याविषयी आता मी सांगतोय, कारण की हा शेवटचं व्यक्तिमत्व आहे ज्याच्याशी मी तुमची ओळख करून देतोय. त्याच्यापूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही या 5 माणसांमध्ये काय ऑब्झर्व केलं, त्याच्यातली ही क्वालिटी आता सांगतो. आणि ती क्वालिटी होती म्हणजे कोणतीही गोष्ट सहजा सोडून द्यायची नाही. ढूंढणे का उसके पीछे का रीजन. आपण असतो तो विचार पण केला असता का ती प्लेट, अरे खूप दिवसाची आहे, फेक, धुवून टाक बरं, क्लीन कर, इथे क्लीन. आपल्याला सफाई पाहिजे ना, सफाई म्हणजे धर्म, सफाई म्हणजे मोठेपण. तुम्हालाही माहिती आहे सफाई म्हणजे सफाई इम्पॉर्टंट आहे. यांनी शोधलं, याच्या लक्षात आलं, अरे फंगस निर्माण झालंय आणि हे अँटीबायोटिक आहे, हे तर पेनिसिलियम आहे, ज्यांनी तर मायक्रो ऑर्गॅनिझम मरू शकतात, बहुतेक यांनी माणूस क्युअर होऊ शकतो. आणि त्यांनी पेनिसिलियमचा शोध लावला. वर्ल्ड वॉर 2 मध्ये, जे वर्ल्ड वॉर 1 मध्ये 18% लोक मेले होते जखम न भरल्यामुळे, त्याचं मरायचं प्रमाण 1% झालं, 1%च्या खाली, 0.78% ओनली. अँड द रिझन वॉज अलेक्झांडर फ्लेमिंग अँड हिज पेनिसिलियम. अँटीबायोटिक्स जे तुम्ही घेतात ना, सिलिन, अमॉक्झिसिलिन, पेनिसिलियम, everything is a form of antibiotic. These are the microorganism which kills they create antibodies and they kill your microorganism. तो शोध लावून करणारा हा माणूस आहे. हे विज्ञानवाले आहेत सगळे जण जेव्हा काम करायचे, सगळे देहभान विसरून काम करायचे, सगळेजण फोकस होते, सगळेजण एका गोष्टीमध्ये घुसले तर ते असे घुसायचे की त्यांना पकडणं मुश्किल होतं. एकदा चार्ली चॅप्लिननी जे आईन्स्टाईन न्यूटन आहे त्याला एक दिवस त्याच्या घरी बोलवलं आणि ते दोघं जेव्हा ट्रॅव्हल करत होते, हजारो लाखो लोक जमले, त्यांच्यासाठी क्लॅप्स करायला लागले. कारण की चार्ली चॅप्लिन एक खूप फेमस विनोदी ॲक्टर होता, बिना बोलता लोकांना हसवायचा. अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणाला, यार तू जे बिना बोलता लोकांना सांगतो ना, त्याच्यामुळे लोक तुझ्यावर एवढे प्रेम करतात. तर चार्ली चॅप्लिन म्हटलं, तुम्ही कितीही बोलले तरी त्या समोरच्या व्यक्तीला काहीच कळत नाही ना, म्हणून ते तुझ्यावर एवढं प्रेम करतात. कधी कधी लोकांना, आणि अल्बर्ट आईन्स्टाईनचे असे किती किस्से आहेत की त्याचे वेळेस स्पीचेस त्याच्या ड्रायव्हरनी दिलाय, कारण की लोकांना कळायचं नाही अल्बर्ट आईन्स्टाईन काय म्हणायचा. त्याच्या स्पीचमध्ये लोक बसायचे भारी आणि मी विद्वान आहे हे दाखवण्यासाठी सांगायचे, प्रश्न विचारायचे, कारण मला कळलंय बरं आहे, कारण की त्याचं स्पीच समजणं मुश्किल होतं. अल्बर्ट आईन्स्टाईन कसा होता माहिती आहे का, जर तुम्ही त्याच्याशी बोलले असते ना तर त्याचं बोललेलं ऐकून तुम्हाला काहीच कळलं नसतं. म्हणजे त्याला आज जर व्याख्याता म्हणून तुम्ही शरद व्याख्यानमालामध्ये बोलवलं ना, अल्बर्ट आईन्स्टाईन इथे बोलायला लागला, तो अर्धे उठून गेले असते, काय बावळा माणूस आहे, कोणी बोलवलं याला, काहीच कळून नाही राहिलं याचं. आणि त्यांनी तर तुमचं ऐकलंही नसतं. आपण जे आपल्या स्टोरी सांगतो, कारण की त्याला इंटरेस्टच नाही तुमच्यामध्ये, असा हा बावळा व्यक्तिमत्व आहे. मॅड म्हणता येईल यांना. हे फोकस्ड आहेत, हे ऐकणार नाही, नॉर्मल गोष्ट समजणार नाही, कारण की यांचा फोकस क्लिअर आहे. यांना काहीतरी वेगळं शोधायचं आहे. हे मोठ्या गोष्टीसाठी घडलेले लोक आहेत. हा विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे तर्कशास्त्राला जन्म देतो. ही गोष्ट का घडली ते शोधण्याचं कारण शोधतो, तो म्हणजे विज्ञान. आता विज्ञान जर कळलं तर आपल्याला दुसरी बाजू समजण्याचं काम आहे. दुसरी बाजू म्हणजे आपली संस्कृती, आपली हिंदू संस्कृती म्हणा किंवा कोणत्याही धर्माची संस्कृती म्हणा. आता मी जे आज प्रेझेंटेशन लावलं आहे ते फक्त एका गोष्टीसाठी लावलं आहे की मी तुम्हाला काही नावं दाखवणार आहे आणि माझा चॅलेंज आहे तुमच्या सगळ्यांना की मी शेवटी ते सगळे नावं विचारेल, तुम्ही मला ते नाव सांगा. फक्त नावं लक्षात ठेवा, क्रोनॉलॉजी, कारण की जर तुम्हाला हिंदू संस्कृती स्टडी करायची आहे तर तुम्हाला ॲटलिस्ट कमीत कमी नाव तर माहीत पाहिजे. विज्ञान कळलं, आता बारी आहे संस्कृतीची. आणि तुम्हाला मी एक खास गोष्ट सांगतो, हिंदू संस्कृतीचं ज्ञान असणं हे सोपं नाही. याच्यासाठी कोण जबाबदार आहे माहिती आहे का? याच्यासाठी मुळात संस्कृतीच जबाबदार आहे. कारण की मी जर तुम्हाला सांगितलं जा बरं अर्धा लिटर दूध घेऊन ये, तो छोटा मुलगा जातो दूध घेऊन येतो. आता त्याला सांगा बरं, एखाद्या छोट्या मुलगाला, चौथीतल्या मुलाला सांगा, एक काम कर मला आधा किलो आलू, आधा किलो टमाटर, कांदा, गोबी, भेंडी, मिरचीची भाजी, हे ते सगळं, हे ते दूध, ब्रेड, पाव, बिस्किट, वाटाणे, फुटाणे, चणे घेऊन ये बरं. त्याला पाठवा. तो अर्ध्यामध्ये तो विसरून जाईल, काय आणायचं होतं रे बाबा. मग तो लिस्ट बनवून ठेवेल. आणि अशी आपल्या संस्कृतीची गत आहे. प्रॉब्लेम हा आहे की संस्कृती खूप मोठी आहे आणि याच्याचमुळे आपल्याला संस्कृती माहीत नाही आहे. कारण की मी जेव्हा आता संस्कृती शिकायला घेतोय, मी परेशान झालोय की कुठनं सुरुवात करू. कारण की हिंदू संस्कृती, हिंदू हिस्ट्री इज नॉट अ सिम्पल थिंग टू स्टडी. इट इज व्हेरी हार्ड टू स्टडी. जस्ट लुक. हिंदू जर तुम्ही लिटरेचर स्टडी केलं तर त्याचं जर विभाजन केलं तर ते 6 मोठ्या विभाजनामध्ये तोडता येतं. पहिलं त्याचं पार्ट आहे, येस सर, नेक्स्ट स्लाइड प्लीज, नेक्स्ट स्लाइड.
हिंदू सनातनी स्क्रिप्चरला समजण्यासाठी पहिले हे समजून घ्या की हिंदू साहित्य 6 भागामध्ये तोडता येतं. श्रुती, स्मृती, इतिहास, पुराण, आगम आणि दर्शन. मी फक्त नावं सांगेल, त्याच्यातलं जे जे शेष आहे ते सगळं नाव सांगितल्यावर सांगणार आहे. पहिलं आहे श्रुती. श्रुतीला दुसरं नाव आहे वेद, आणि याला एक आणखीन दुसरं नाव आहे ज्याला म्हणतात अपौरुष आहे, कारण की याची रचना एका पुरुषाने नाही केली, याची रचना ऋषींनी देह अवस्थेत ध्यान करताना केलेली आहे. त्यामुळे याला श्रुती किंवा अपरिचय किंवा वेद म्हणतात. 4 वेद आमच्या सगळ्यांना माहिती आहेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज सर. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. त्याच्यामध्ये जे खंड आहेत, मी फक्त खंडांचे नंबर सांगतो फक्त नावासाठी, नॉलेजसाठी. अरे विसरू नका, मी तुम्हाला चॅलेंज दिलेलं आहे, मी उभं करणार आहे. ज्यांनी हे वेद संहिता सगळ्या म्हटलं मी त्याला माईक दिला आणि मी खाली बसेल. याच्यामध्ये 21 खंड आहे ऋग्वेदामध्ये, यजुर्वेदामध्ये 109 खंड आहेत, सामवेदामध्ये 1000 खंड आहेत, अथर्ववेदामध्ये 50 खंड आहेत. खालचं भलेही दिसत नसेल एवढे याच्यात खंड आहेत. फक्त वेद चालू आहे पहिला श्रुती. त्याच्यानंतर प्रत्येक वेद हे 4 सेक्शनमध्ये डिवाइड आहे. म्हणजे तुम्ही जर वेद घेतलं, वाचायचं तुम्हाला वेद, तर प्रत्येक वेदमध्ये, मागची स्लाइड सर प्लीज, मंत्रसंहिता असते, त्याच्यामध्ये देवाचं वर्णन केलेलं असतं, त्याच्यानंतर ब्रह्मांड असतं, आरण्यक असतं, उपनिषद असते, आणि वेदाची समरी असते उपनिषदमध्ये. कारण की वेदाची भाषा सोपी नाही आहे, समजणे अवघड आहे, संस्कृतमध्ये आहे, म्हणून त्याचा सार उपनिषदामध्ये लिहिलेला आहे. तर हे वेद आहेत. सर नेक्स्ट स्लाइड. उपनिषदांचे काही नावं सांगतो जे तुम्हाला कुठे ना कुठे तुम्ही ऐकले असतील पूजामध्ये. ईशा उपनिषद, केनो उपनिषद, प्रश्न उपनिषद, कथा उपनिषद, मुंडक उपनिषद, मांडुक्य उपनिषद, ऐत्रेय, तैत्रेय, चांडोग्य, बृहदरण्य. तसे 108 उपनिषद आहे. मी तुम्हाला काहीच उपनिषद सांगितले. सध्या आपण वेदामध्येच आहोत. नेक्स्ट स्लाइड. वेदानंतर काही उपवेद आहेत, याचे नाव तुम्ही ऐकले असतील. गांधार्व वेद, गांधार्व वेद म्हणजे द सायन्स ऑफ आर्ट अँड म्युझिक. आयुर्वेद, द सायन्स ऑफ हेल्थ. धनुर्वेद, द सायन्स ऑफ वॉर. अर्थशास्त्र, द सायन्स ऑफ पॉलिटी अँड ॲडमिनिस्ट्रेशन. हे उपवेद आहेत, 4 उपवेद. सर नेक्स्ट. श्रुतीनंतर येतं स्मृती. स्मृतीमध्ये 18 स्मृती आहेत. मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, प्रसार स्मृती आणि 15 आणखीन स्मृती आहेत. हे झालं सेकंड स्मृती. तिसरा इतिहास. इतिहास म्हणजे व्हॉट हॅपन्ड इन द पास्ट. देवांनी जे रचलं, जे केलं, जे घडलं ॲक्च्युअलमध्ये ते इतिहासांमध्ये लिहिलं आहे. आणि असे 4 महत्त्वाचे इतिहास आहेत. वाल्मिकी लिखित रामायण, योग वशिष्ठ, हरिवंश आणि महाभारत. ज्यातले महाभारत आणि रामायण म्हणजे आपली संस्कृती. मला एवढं वाटायचं जेव्हा मी वाचणं सुरुवात केलं, जर संस्कृती समजून घ्यायची आहे म्हणजे नेमकं समजून घ्यायचं काय, तर मला वाटायचं महाभारत आणि रामायण जे इतिहासामध्ये येतं त्याचे ते 2 पार्ट आहेत. नेक्स्ट. 18 पुराण आहे. तो पुराणामध्ये तुम्ही नाव ऐकलं असेल. ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीमद भागवत, मत्स्य महापुराण, श्रीमद भागवत पुराण, पद्मपुराण, अग्निपुराण, शिवपुराण, असे 18 पुराण आहेत. म्हणजे तुम्हाला जर संस्कृती समजायची आहे, तुम्हाला कमेंट करायची आहे की संस्कृती किती पॉवरफुल आहे, याच्यामध्ये सायन्स आहे की नाही, हे कामाचं आहे की नाही, तर एवढं सगळं वाचावं लागेल. हे 4थं. त्याच्यानंतर आगम आहे, 3 आगम. आगमामध्ये एक शैव आगम आहे ज्याच्यामध्ये शिवशंकराचं वर्णन आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आगम आहे वैष्णव. जे वैष्णव पंथ फॉलो करतात याच्यामध्ये वैष्णुदेवाविषयी, विष्णुदेवाच्या उत्पत्तीपासून त्यांच्या क्रीडापर्यंतचं सगळं वर्णन वैष्णवमध्ये. आणि तिसरं आहे शक्त. शक्त म्हणजे आदिशक्ती. आदिशक्ती म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, मी तुम्हाला एक छोटीशी नावाच्या मधातच एक गोष्ट सांगतो. महिषासुराचा जेव्हा वध करायचा होता ना, तेव्हा जेव्हा देवी आली ना, तर देवींनी आपल्या सोबत सगळे शस्त्र घेतले जे एका नॉर्मल शक्तीला सोबत घेणे शक्य नव्हते. म्हणजे जसं विष्णूकडे सुदर्शन चक्र आहे, शिवकडे त्रिशूल आहे, आणि ब्रह्माकडे कॉस्मिक एनर्जीचं एक कवंडल, त्याला आपण जे म्हणतो ते. हे एक जण एकच पकडू शकतो मेल फॉर्ममध्ये, पण ही आदिशक्ती अशी आहे की जी 3 शक्ती घेऊन सोबत आली. सुदर्शन चक्र घेऊन आली, बाण म्हणजे आपलं जे त्रिशूल आहे ते घेऊन आली, आणि कॉस्मिक एनर्जी घेऊन आली. तर त्याचं जे वर्णन आहे ते शक्तमध्ये आहे. त्याच्यानंतर येतं दर्शन. दर्शनमध्ये काही नावं तुम्ही ऐकले असतील. एक न्याय दर्शन आहे गौतम ऋषींचं. तुम्हाला माहिती आहे का याचं मेन कन्क्लुजन काय आहे? या दर्शनाचा मेन कन्क्लुजन आहे की जब तक आप किसी भी देखी हुई चीज को खुद नहीं परख लेते तब तक उस पे भरोसा मत करना. सेम सांगितलंय गौतम बुद्धांनी. तुम्हाला मी सांगतो म्हणून ऐकू नका रे बाबांनो. तुम्हाला पटतंय का, तुमच्या तार्किक बुद्धीला वाटतंय का, ते योग्य आहे का, मगच त्याच्यावर विश्वास ठेवा. हे सांगणारे म्हणजे गौतम ऋषी, ज्यांनी न्याय नावाचं जे दर्शन लिहिलंय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे.
नंतर वैशेखीय दर्शन, सांख्य दर्शन कपल मुनीली लिहिलेली, योग दर्शन जे महर्षी पतंजली लिहिलं आहे, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्यामध्ये योगा अभ्यास दिलेला आहे. त्याच्यानंतर पूर्वमीमांसा, नंतर उत्तर मीमांसा. ओके, नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा वेट. बरं आता सांगा कोण सांगणार आहे मला? मी नावं सांगितले फक्त, संस्कृतीनंतर स्टडी करू. हे नावं सांगा, कोण मला ऑर्डरमध्ये नाव सांगून देईल? मी लगेच पाकिट देतो आणि खाली बसतो. सांगा, नावं सांगा. आता बघा, तुम्हाला लक्षात येईल संस्कृती समजणं मुश्किल काय, कारण की मी तुम्हाला हे नाही सांगितलं अर्धा लिटर दूध घेऊन ये. मी तुम्हाला सांगितलं चना, वाटाणा, फुटाणा, आलू, गोभी, भेंडी, आलू, मटर, चने, सब चपाती, जो चावल, जो सुने. आता ला भाई तुम्ही कन्फ्यूज झाले. आणि हा प्रॉब्लेम आहे, खरं सांगतो मी तुम्हाला, हा रिअल प्रॉब्लेम आहे, जेन्युइन प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. कारण की मी एखाद्या वेळेस काही उपनिषद वाचायला लागलो, 108 उपनिषद आहे, त्यातलं एक एक उपनिषद समजण्यासाठी खूप वेळ लागतोय हो. आणि प्रॉब्लेम हा आहे की मी एक सामान्य बुद्धीचा व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मी माझ्यात संत ज्ञानेश्वरही नाही बा, की लगेच वाचली गीता, संस्कृतमध्ये समजली, त्याचं सोप्या भाषेत रूपांतर केलं, लोकांसाठी मी एवढ्या सोप्या भाषेत लिहू, लोकांसाठी काय लिहू मलाच नाही कळत आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला वाटतं देवाविषयी भरपूर सांगा, प्रॉब्लेम आहे मलाच माहीत नाही देव कसा आहे, मलाच देव भेटला नाही, मी कशाला खोटं सांगू, मलाच कळत नाही संस्कृती काय वाचून कुठनं वाचू. पण जेवढं वाचतोय तेवढं एक गोष्ट क्लिअर झाली आहे, संस्कृती सोपी नाही आहे आणि संस्कृती एकदम खतरनाक आहे. संस्कृतीमध्ये लॉजिक आहे. नेक्स्ट स्टोरी प्लीज. आता आपण समजून घेऊ सेनापती, संस्कृतीचा सेनापती. तिकडनं कोण उभा आहे? अल्बर्ट आइन्स्टाईन. आणि इधर से खडे आहे गौतम बुद्ध आणि ज्ञानेश्वर. तिकडनं आयसॅक न्यूटन आहे, तर इकडनं आपल्याकडनं संत ज्ञानेश्वर आहे. आता गौतम बुद्धांची स्टोरी तुम्हाला माहीत असेल प्रत्येकाला. यांचे जे आई बाबा होते मायादेवी आणि शुद्धोदन. मायादेवीला एक दिवशी एक स्वप्न पडलं, त्यांना स्वप्नामध्ये व्हाईट हाती दिसला, पांढरा हाती, एक कमळचं फूल दिसलं. आणि त्याचा अर्थ काय हे विचारण्यासाठी त्यांनी लोकांना बोलवलं, विद्वानांना बोलवलं. भाई इसका मतलब क्या है? सगळ्यांनी सांगितलं, भाई आपके घर पे अब ऐसा इंसान जन्म लेने वाला है जो आगे जाके दुनिया पे राज करेगा. आणि असं बोलून सगळे शांत बसले. शुद्धोदन खुद झाला, अरे बापरे, दुनिया पे राज करने वाला बच्चा मेरे घर पे जन्म ले रहा है, सो हॅपी टू नो दिस. पण त्याला सांगण्यात आलं, हे बघा, तो राजा बनून राज करेल की दास बनून राज करेल हे नाही सांगतायत. बहुतेक तो भिकारी बनून देईल, बरं सगळं सोडून देईल. राजा घाबरला, शुद्धोदन घाबरला, अरे भाई ये नाही चाहिए, आपल्याला राजा बनवायचा आहे. म्हणून वयाच्या 19व्या वर्षापर्यंत गौतम बुद्धाला दुःखच दाखवलं नाही. सिद्धार्थ जाने काही नाही बोला बाहेर. त्याचा एक महल वेगळा बनवला, तिथे दास्यांना सर्व करायला दिलं, फक्त यंग लोक सर्व करतील, दुःख कळलं नाही पाहिजे. आजारी झाला की उसको जल्दी से ट्रीट करो, खाने को काय चाहिए लाके दो. आणि वयाच्या 19व्या वर्षी एक दिवस जेव्हा सिद्धार्थ बाहेर निघाला, लोक बघितले, लोक भेटायला आली, म्हातारे लोक बघितले, कन्फ्यूज झाला, हा म्हातारा का बरं? त्याला म्हणे, अरे हा म्हातारा झाला, वय झालं याचं. हा घाबरला, म्हणजे प्रत्येक माणूस म्हातारा होतो का? त्याला म्हटलं, हो, जो जन्म घेतो तो म्हातारा होतो. हा घाबरला, म्हणजे मी पण म्हातारा होणार का? मी इतका यंग पळू शकतो, याला चालता येत नाही, माझी पण ती कंडिशन होणार का? हा घाबरला. हो म्हणे सर. सारथी म्हटलं, सर तुम्हारे साथ भी ऐसा होगा. पुढे गेला, आजारी व्यक्ती बघितला, हे काय आजारी, तो मलाही आजार होईल का? हो तुम्हाला येऊ शकतो, सारथी बोलला. गौतम बुद्ध परत घाबरले, सिद्धार्थ घाबरले. थोडा पुढे घेतला, एक व्यक्तीला घेऊन लोक चालले होते, म्हणत होते, राम नाम सत्य है, सत्य बोलो गत्य है. सिद्धार्थ म्हणे, हा मोठा राजा दिसतो, झोपल्या झोपल्या चालला, लोक याला घेऊन चालले, जबरदस्त सत्कार होता याचा. सारथी म्हटलं, हो साहेब, राजा नाही ते, तो गेला. म्हणजे गेला, मेला तो. सिद्धार्थाला प्रश्न पडला, एक मिनिट, म्हणजे मी मरणार का? हो सर, या धर्तीवर ज्यांनी जन्म घेतलाय तो मरणार. आणि हे जे माझं व्याख्यान आहे 1 मिनिटासाठी थांबून तुम्हाला आठवण करून देतो, तुम्ही पण मरणार आहात. तुम्हाला वाईट वाटेल, पण खरं सांगतो, भविष्य सांगतो, एक दिवस येईल की तुमचा प्रोग्राम असेल, तुम्ही मस्त खाली पडलेले असाल, मस्त तुमची आंघोळ होईल, परफ्यूम होईल, डीजे बीजे लागेल. एक पहिला प्रोग्राम ज्याच्यात तुम्ही सेलिब्रेट करणार नाही. तुम्हाला सांगून ठेवतो, कोणाला वाटलं असेल की तुम्ही जाणार नाही म्हणून तुम्ही जाणार आहे, तुमच्या आजूबाजूला तुमचे जवळचे लोक रडतील. किती असतील ते मी सांगू नाही शकत सध्या, पण असतील 1-2 जण. आणि आजकाल थोडंसं तुम्हाला मी पहिले सांगितलं ना, लोक बरा होता, कारण की नंतर वाईट न बोलण्याची पद्धत आहे देशात. देश चांगला आहे, कलयुग चांगलं आहे, खोटं मेल्यानंतर माणूस कधीच नाही बोलत. तुम्हारे बारे में अच्छा ही बोला जाएगा, तुम कितने भी पाप कर लो,
बोला तो रावण के बारे में भी अच्छा गया था. हे चांगलं आहे बरं, कलयुगचे फायदे सांगतो, कलयुगला वाईटमध्ये घेऊ नका, फायदेत. घाबरला ना सिद्धार्थ, म्हणे भाई मेरे को नहीं चाहिए ये. मग फायदा काय, महलचा फायदा काय, चांगला जेवून फायदा काय, एवढा माझ्याकडे सगळं सेवा भाव आहे, सगळे सेवा करणारे लोक, त्याचा फायदा काय. जर तुम्ही मला वाचवू नाही शकत तर फायदा काय. हा गेला देवाला शोधायला निघाला, आणि देवाला शोधणे म्हणजे त्या काळातलं सगळं मुश्किल काम सुरू केलं सिद्धार्थने. म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत सांगू तर हा वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना भेटला, विचारला भाई देव किधर है, भगवान से मिला सकता क्या. वेगवेगळ्या जागी त्यांना सांगितलं यार भाई इधर सबसे बडा ऋषी बैठते. गेला, मला जास्त काही नको सर, फक्त देवाशी भेट घालून द्या. तो म्हणे ते नाही होतो, ते नंतरच होईल. मग काय फायदा सर तुमचा, सोडा. दुसरीकडे गेला, तिसरीकडे गेला, देव भेटे ना. आणि नंतर त्यांच्या कन्फ्युजन असा क्रिएट झाला. हे बघा विचार करा प्रॅक्टिकली. समजा आता 50 वर्षापूर्वी डॉक्टर्स होते, डॉक्टर होते, आजारी पडला डॉक्टरकडे जायचे. आता तुम्ही आजारी पडा, आता तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन नाही जात. आता पहिला प्रश्न, काय दुखतंय, डोळे, मग डोळ्यांचा डॉक्टर. कान दुखलं तर कानाचा डॉक्टर. घसा दुखतो तर कान घसा वेगळा वेगळा, MD मेडिसिन वेगळा, हड्डी तुटली तर वेगळा. आता काय झालंय, स्पेशालिस्ट झाले. विचार करा जर भविष्यात असं झालं तर, दात दुखतो तर डेंटिस्टकडे नाही, कोणत्या नंबरचा दात दुखतो बेटा, इकडनं 14वा. बरं, त्या 14व्या नंबरच्या दवाखान्यात जा, तो 14वा दात स्पेशालिस्ट आहे. म्हणजे एखादा ॲक्सिडेंट झाला, तो माणूस पडलेला आहे रक्तात, तर लोक आजूबाजू चर्चा करतात, पहिले कुठे घेऊन जायचो, हातही गेला, पायही गेला. तो मरणारा माणूस म्हणजे एकदा एकदम एक काम करा, मला मारून टाका पहिले, नंतर तुमचं स्पेशलायझेशन बघा. तसं झालं धर्मांचं. स्पेशलाइज काय पाहिजे, नेमकं काय पाहिजे. महिलाला सशक्तीकरण पाहिजे का, देवी के मंदिर पे जाने का. शादी नहीं हो रही क्या, हनुमान के मंदिर के सामने से जाने का नहीं. चुकीने ही हनुमान चालीसा म्हणू नको, ह शब्दच नाही वापरायचा पुढे. लीला करायची आहे का, विष्णू जळकडे जा रे बाबा, त्याच्याकडे ते स्पेशलायझेशन आला. परेशान झाला, म्हटलं नको रे बाबा, आता बाहेर काही देव भेटणे नाही, मी बसतो माझं झाडाच्या खाली, जर देव असेल तर माझ्यात असेल, माझ्या अंतःकरणात असेल. 4 महिने देहभान विसरून बसला हो झाडाखाली, कोणीच नाही. त्याच्या सोबतचे जे लोक होते ते कन्फ्यूज झाले की हा जिवंत आहे की गेला. कारण की भाऊसाहेब असे बसले, सिद्धार्थ असा बसला, पाऊस पडतोय, पाऊस कळत नाहीये, तपतोय सूर्य ते कळत नाहीये, आजूबाजू हवा येते, वीज आहे, प्राणी येत आहेत, साप येतोय, वाघ येतोय, त्या माणसाला काही कळत नाही हो. देहभान त्यागून बसला तो. आणि त्या दिवशी सिद्धार्थाचा गौतम झाला, बुद्ध झाला. बुद्ध म्हणजे ज्याची तार्किक बुद्धी, बौद्धिक पातळी ज्याची बुद्धाच्या पलीकडे, नॉर्मल तार्किक बुद्धीच्या जो पलीकडे, तो बौद्ध. आणि त्या बौद्धची समाधी, जी उपाधी असते ती माणसाला भेटली. कारण की देव बाहेर नाही, आत अंतःकरणात शोधला. असा तो गौतम बुद्ध. यांचा नेक्स्ट सेनानी तर खूपच खास, संत ज्ञानेश्वर. मला संत ज्ञानेश्वरांविषयी इतकं म्हणजे काही गोष्टी माझ्या अशा पलीकडेच्या, माझ्या डोक्याला सुचत नाही की ह्या माणसा म्हणजे काय देवाची कृपा नाही तर काय म्हणावं. एखाद्या व्यक्ती, आई बाबा स्वतःहून पाण्यामध्ये जीव देत आहेत, त्यांची चुकी काही नाही. त्यांच्या बाबांनी संन्यास पत्करला, त्यांचे जे गुरु होते त्यांनी विचारलं, ए भाई तेरी तो शादी हुई, बीवी को बोल के आया की नाही तू. कारण की तेव्हा प्रथा होती की वाईफ जो लग्न केलेलं आहे त्यांनी, त्याला जर संन्यास पत्करायचा आहे बायकोला सांगून यायला लागायचं. तो बायकोला न सांगता आला होता रात्री, त्याच्यामुळे त्याच्या गुरुंनी परत पाठवलं. ते जेव्हा परत आले तेव्हा समाज म्हटलं, अरे हा तर गेलेला साधू परत आला, हे तर मुलं साधूचे आहेत. यांच्यावर त्यांनी बहिष्कार टाकला, गावाबाहेर काढलं, आई बाबांना जीव द्यायला लावला. आणि हे 4 भावंड होते. काय बुद्धी दिली देवांनी. 16व्या वर्षी हा माणूस ज्ञानेश्वरी कसं काय लिहू शकतो. तुम्ही वाचा होत ज्ञानेश्वरीचा एखादा अभंग, तुम्हाला कळतो का बघा. एवढा छोटा 10वीतला मुलगा, तो 10वीतला. आपल्या 10वीतले मुलं कसे आहेत, आपल्या 10वीतले गायत्री मंत्रामध्ये 2 चुका करतात त्या. त्याला हिंदी लिहायला लावा, त्याला गायत्रीचं यत्री लिहिता येणार नाही, कारण की तो इंग्लिश मीडियममध्ये, त्याला मराठी कळत नाही. त्याला सांगा 69, 79, 92, तो बघतो. 92, 79. तुम्ही बघा ना, छोट्या मुलांना म्हणा 72 रुपये दे बरं, तो बसतो खाली. 72 नाही, 72 सांगा त्याला, कळत नाही. 79, 84, 85, तो 10वीत असा आहे. आपले मुलं, हा 10वीत कसा आहे मला कळत नाही. आणि मी हा असा याच्यासाठी म्हणू शकतो कारण की मी छोटा आहे. हो, मी खूप छोटा आहे यांच्या म्हणून. हे सगळे माझे मित्र, देव, बंधू, सखा जे असतील ते मी बोलू शकतो. 16व्या वर्षात ज्ञानेश्वरी लिहिली. 21व्या वर्षात हा म्हणतो की माझं आता काही काम राहिलं नाही हो, मला जे काम करायचं होतं मी केलं. त्यावेळेस ना एक
प्रकोप होता की गीता फक्त ब्राह्मणांना कळेल, संस्कृत वाचणाऱ्यांना कळेल, साध्या लोकांना कळणार नाही. म्हणून या माणसाने सोपान देवाच्या आज्ञेवरनी सोपी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्यात गीतेचं वर्णन आहे 16व्या वर्षात. हा तो सेनानी आहे संस्कृतीचा, ज्याला मी खरी संस्कृती म्हणेल, संत ज्ञानेश्वर. प्लीज सर, नेक्स्ट स्लाइड. आणि आता मी कोणतीही स्टोरी न सांगता आपण सगळे मिळून काही विचार करणार आहोत आणि ह्या गोष्टी समजणार आहोत. हे बघा, एकदम सोप्या सोप्या गोष्टींमध्ये संस्कृती आणि विज्ञानचं ताळमेळ आहे की नाही हे शोधण्याचं काम करूया. एकदम सोपं, याच्यात काही भारी नॉलेज नाही. कारण की संत तुकारामांनी जे सांगितलं होतं ते माझ्या डोक्यात अजूनही, म्हणजे सांगितलं होतं म्हणजे ऑब्व्हियसली पुस्तकात मी वाचलंय, पण ते मला त्यांनी स्वतः सांगितलं असं मी गृहीत धरतो. कारण की आपण त्यांचे पुत्र आहोत. या भगवंताच्या इथला बसलेला प्रत्येक व्यक्ती पुत्र आहेत आणि ते म्हणू शकतो तो देहाने की मला संत तुकारामांनी सांगितलं होतं. हे बघ, देव शोधण्यासाठी संसार शोधावा लागतो हे जे म्हणतात त्यांना नॉलेज नाही. त्यांनी आपलं आयुष्य करता करता, सावकारी करता करता, हळूहळू आपल्या साध्या भाषेत त्यांनी प्रपंचाला धरून देवाला शोधलंय संत तुकारामांनी. तर आता आपण साध्या गोष्टी करूया. हे बघा, संस्कृती जी आहे ती 5000 वर्षापूर्वीची आहे. कारण की वेद हे सगळ्यात जुने लिहिलेले पुस्तक आहेत आणि लोक जे यांचे अनुयायी आहेत ते ध्यान अवस्थेत बसतात, देहभान विसरून बसतात. विज्ञानाचे लोक पण देहभान करून बसतात. आणि आता आपण मेन गोष्ट, जी सिंपल गोष्टीची मी गोष्ट करत होतो, हे बघा, एखाद्या दिवशी समजा तुम्ही फोन केला की अरे आईन्स्टाईनला फोन केला, आईन्स्टाईन ऐक ना, खाली भांडणं चालू आहेत, तर विज्ञान आणि संस्कृतीची ये बरं 2 मिनटं. चला, आईन्स्टाईन आला. तुम्ही परत फोन केला संत ज्ञानेश्वरांना आणि गौतम बुद्धाला की अरे भाई संस्कृती को बचाओ, विज्ञान बहुत स्ट्राँग हो रहा, बोला आ जाओ. समजा हे आले, तुम्ही तुम्हाला सांगतो हे 1 मिनिटही एकमेकांसमोर कधीच भांडणार नाही. कारण की आपल्याला वाटतं विज्ञान आणि संस्कृती विरोधाभास आहे, विरोधी आहेत, पण ते विरोधी नाही आहेत, ते एकमेकांच्या मागे पलीकडचे कॉइन आहेत. जे इकडचे फॉलोअर आहेत ज्यांना विज्ञान दिसतं, इकडचे फॉलोअर आहेत यांना संस्कृती दिसतं, त्यांना हे दिसत नाही की विज्ञान आणि संस्कृती एकमेकांच्या मागे बसली आहे. आणि एक छोटीशी इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो तुम्हाला. एक आदिवासी राहणारं कुळ आहे साऊथमध्ये. त्यांच्याकडे एक प्रथा आहे, कोणी आजारी पडलं तर हे काय करतात, एका कान्याला बोलवतात, त्याला ज्वारीचे काही दाणे देतात, ज्वारी देतात, त्याला ज्वारी चावायला देतात. मग तो ज्वारी चावतो, ती ज्वारी भोपळ्यामध्ये भरतात, सुकलेल्या भोपळ्यामध्ये भरतात, त्याला 3 दिवस झाडावर लटकवतात आणि जो कोणी आजारी पडला त्याला हे ज्वारीचे दाणे देतात 3 दिवसानंतर आणि तो व्यक्ती बरा होतो. ही संस्कृती आहे. आता ते जे अडाणी लोक आहेत ते तेच फॉलो करतात. घ्या रे ज्वारीचे दाणे, त्या कान्याला बोलवा रे, चावायला लावा रे, त्याला त्या भोपळ्यात थुकायला लावा रे, झाडाला लटकवा रे, आजारी पडलेला द्या रे, तो बरा होतो रे. ओके, आता ही संस्कृती जो कोणी फॉलो करतो त्याचं काम आहे की याच्यातलं विज्ञान शोधण्याचं, त्याचं लॉजिक लागण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा लक्षात येतं ते ज्वारीमध्ये होते कार्बोहायड्रेट, ते दातांनी चावले तर ते सलायवामध्ये मिक्स होतात. जेव्हा आपण त्याला भोपळ्यामध्ये ठेवतो, वाळवट ठेवतो, तेव्हा त्याच्यावर फंगस तयार होते आणि ती फंगस दुसरं काही नसून पेनिसिलियम आहे, ज्याच्यामुळे रोग बरा होतो. हे झाला त्याच्या मागचा विज्ञान. पण प्रॉब्लेम कुठे माहिती आहे का? प्रॉब्लेम याच्या मागे आहे की लोक जेव्हा बोलवतात, कोणतरी आजारी पडलंय कान्याला बोलव, तर तो कानाच का बरं पाहिजे याच्यावर भांडतात लोक. त्यांनी बोलून आणलं माणसाला, हे घे बरं ज्वारीचे दाणे चाव बरं कम. नाही, हा काना थोडी आहे, काना पाहिजे त्याला, काना सांगितलंय, तुला कळत नाही का, ह्याला तर नीट दिसतं, हा तर नीट आहे, असं नाही, काना पाहिजे. आणि आपण सगळे अडकून पडलोय त्या कान्यामागे. पण लॉजिक त्या कान्याचं नाही आहे. लॉजिक असं आहे की कोणत्याही माणसाने ते चावलं तरी बनणार फंगसच, पण याच्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे. म्हणजे संस्कृती फॉलो करण्यामध्ये चुकत नाहीये, पण संस्कृती बदलू शकते, ती बदलता येते, ती बदलायची की नाही याच्या अभ्यासासाठी आपण कमी पडतोय. कारण की तुम्हाला पाहिजे शॉर्ट, भूक लागली मॅगी. थांबतात का मुलं 10 मिनिटं चपाती बनवेपर्यंत? तुम्ही सांगा मला. घरात पेशन्स नाही ना, तुमच्याकडे पेशन्स नाही ना. माणसामध्ये ज्या दिवशी पेशन्स संपला त्या दिवशी संस्कृती, विज्ञान, अध्यात्म हे शब्द बोलून चालणार नाही, फायदाच नाही. पेशन्स नाही, बोलूच नका.
पेशन्स नसल्यावर तो कसा काय रिझल्ट शोधेल? तुम्ही म्हणजे मी स्वतःलाही म्हणतोय बरं, आणि तुम्हाला कोणाला वाईट वाटत असेल तर वाटू द्या, कारण की मी लहान आहे, मी पहिलेच बोललो होतो. छोट्या मुलाला चालतं काही मोठ्याला बोललेलं. तुम्ही म्हणा छोटा आहे रे तो, छोटा आहे वयाने छोटा आहे. तुम्ही लोक अडकून बसले. नवरा पूजा करते टाइम नवरे को किधर से खड़ा रखना है, बायको किधर से खडी रहनी है. मग मधातच एक अंकल येतात, ओ माहित नाही का लग्नाच्या पहिले असं, लग्नानंतर तसं. अरे बापरे, इकडे अरे पूजा कशाची आहे? सत्यनारायणाची आहे ना. सत्यनारायणमध्ये नारदनी विचारलं ना विष्णूला की सोपी पूजा सांग. मग सोपी पूजा आहे ना, तू कशाला अवघड बनवतोय त्याला? तुझ्याकडे वेळ नाही, तू ती स्टोरी ऐकत नाही. त्याच्यामध्ये तो पहिलेच सांगतो, नारद गेला विष्णूकडे, देवा कसं भल्यान होईल, कलियुगचं भल्यान कर, सोपं काहीतरी सांग. तो म्हणतं काही नको पूजेला, मनापासून बस रे पूजेमध्ये. पण त्याचं मन तिथे नाहीये. पूजा करताना तुम्ही बघा, माणसं काय म्हणतात, अर्धे माणसं इथे बसलेले नाही, नाहीतर लगेच मला मारतील धरून 2-4. लवकर करा हो, भूक लागली. पूजेला बसण्यासाठी उपाशी राहावं लागतं. आणि ती काय पूजा सफल होणार? तुमच्या मनात तेच आहे की आज शिरा बनला का, पंडित लवकर का बरं म्हणत नाही, मंत्र लवकर संपव, मला भूक लागली. एक काम करते, तेव्हापर्यंत केळं आणि दूध चालतं का पूजेच्या पहिले? खाऊन घेऊ का? खा बाबा, तू खाऊन घे, म्हणजे एकदा पूजा तरी शांत होईल. अरे त्याच्यापेक्षा खाऊन घे ना बाबा, केळे चपाती. तर मनाने देवासमोर बसलाय, 2 मिनिटं शांतपणे बस ना. उगाच काहीतरी गोष्ट धरून वेळ घालवतोय. आपण तेच करतो. हा माणूस कान्या नाही आहे, मेरे को पूजा से साध्य नहीं हुआ कुछ. अरे त्याचं तसं नाहीच आहे बाबा. तू विज्ञान शोधायचं आहे ना, संस्कृती शोधायची आहे ना, तर पेशन्सनी शोध ना काय ते. संस्कृतीमध्ये सगळ्यात जुनी गोष्ट सांगितली आहे हो, एखादा व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठला पाहिजे. आता ब्रह्ममुहूर्त काय समजून घ्या. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्य उदय होण्याच्या पहिले 2 मुहूर्त पहिलेचा वेळ. म्हणजे समजा 6 वाजता सूर्य दिसत असेल तर त्याच्या 2 मुहूर्त पहिले. आता मुहूर्त म्हणजे काय? एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिट. पहिल्याच्या काळात घडी नव्हती, म्हणून लोक घटिका वापरायचे. घटिका म्हणजे एक तांब्याचं भांडं होतं, ज्याच्यात पाणी ठेवायचं, ज्याला खालून छिद्र करायचं, त्याला पाण्यात ठेवायचं. त्या भांड्याला डुबण्यासाठी 24 मिनिटं लागतात, त्याला घटिका म्हणतात. एक घटिका, असे 2 घटिका म्हणजे एक मुहूर्त. या एका मुहूर्त म्हणजे जेव्हा सूर्य उदय होतो त्याच्या 2 मुहूर्ता पहिले उठत जा आणि थंड्या पाण्याने आंघोळ करा. आता संस्कृतीचा जन्म का बरं झाला मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला जे वेदाचे नाव सांगितले, पुराणाचे नाव सांगितले, तुमच्या सगळ्यांना आठवतायत का? जोरात सांगा, आठवतायत का? अरे आठवतायत का? 2-3 जण नाही, पण मला आठवतायत. पण मी सांगणार नाही, तुला आठवणारच नाही. पण ठीक आहे, तुला आठवत नाही म्हणून संस्कृतीने सांगून ठेवलं तुम्हाला जास्त काही आठवत नाही. माणसाची बौद्धिक पातळी सगळ्यांची सेम नसते, इंटेलिजन्स सेम नसतो, म्हणून संस्कृतीने काही गोष्टी सोप्या करून दिल्या आहेत की तुला काही कळत नाही ना, ब्रह्ममुहूर्ताला उठत जा. कारण की जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला उठले तर आता सायन्स म्हणतो की वेन यू वेक अप 48 मिनिट बिफोर द सनराईज, ऑक्सिटोनिन, हॅपी हार्मोन्स विल गेट रिलीज इन युअर बॉडी. तुम्हाला आनंद फील होईल. आणि जो थंड्या पाण्याने आंघोळ करतो त्याच्या बॉडीमध्ये हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. 4 तासापर्यंत त्याला हॅपीनेस फील होतं. हे बॉडीमध्ये हार्मोन रिलीज होल्याने होतं. आणि राईट टाईम उठायचा आहे ब्रह्ममुहूर्ताचा. त्यावेळेस ऑक्सिजन जास्त प्रमाणात असतं, पोल्युशन सुरू होत नाही, सूर्य आणि हवा आणि सगळं शुद्ध असतं. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर फायदे होतात. हे आता सायन्स सांगतं, संस्कृतीने खूप पहिले सांगितलं होतं. पण आपला प्रॉब्लेम काय आहे? आता कशाला उठवलं? 2 मुहूर्त पहिले उठवायचं होतं. 1 मिनिट इकडे झाला तेच पकडून ठेवतो. अलारामची बेल कोणती छैया पाहिजे होती हो. हे काय, हे नेमकी काय बेल? आपण अडकून वेगळ्या गोष्टीत पडलोय. अडकायचं वेगळ्या गोष्टीत. सकाळी थंड्या पाण्याने आंघोळ करून बघा. नाही जर दिवसभर आनंद एक्सपिरियन्स केला तर मी लिहून देतो, त्याला सायंटिफिक बिहेवियर आहे. बरं, त्याच्यानंतर चला आंघोळ केली, मंदिरमध्ये जा. मंदिरमध्ये गेल्या गेल्या 1 घंटा असतो, घंटी जोरात वाजवा. घंटी गेल्याच्या पहिले जोरात वाजवा. अरे ते जे घंटी आहे त्याला जे बनवायचे पहिल्याच्या काळात, जर तुम्ही घंटी खरेदीला करायला गेले तर ती अलॉय मिश्रित बनवलेली होती. आणि त्याचा जो आवाज येतो ना, नाद, टन, हा 432 हर्ट्झवर तिथल्या बॅक्टेरिया आणि ऑर्गॅनिझमला मारण्याची कॅपॅसिटी ठेवतो. राईट लोब आणि लेफ्ट लोब सायलेंट होतात. यू फील कामनेस. दॅट इज द सायन्स बिहाइंड देम. ज्याला आपण चायनीज बेल म्हणतो, त्या आवाजाने टोंग टांग टोंग टांग टोंग आनंद घरात सेलिब्रेट होतो. इट्स अ सायंटिफिक. आणि जर
सिंपल, तुम्हाला हा सायन्स समजत नसेल, मला सांगा मंदिरामध्ये बसल्यावर किती गोंगाट असू द्या, मनाला शांती मिळते की नाही मिळते? मला सांगा मंदिरात गेल्यावर शांती मिळते की नाही मिळते? मग काय विज्ञान नसेल का त्याचं? मंदिराचे दरवाजे जुने बघा छोटे होते, कारण की माणूस झुकायला शिकतो हो. पाय पडणे ही संस्कृती आहे ना. तुम्ही झुकून बघा ना. आजकाल झुकत नाही हो लोक. आजकालचं झुकणं बघा तुम्ही. आजकालची मुलं तर असे पाय पडतात, ते गुडघ्याला अशा लात मार हुप हात मारून लगेच पळतो, तो युटर्न मारतो, कारण की त्याला फटकन करायचं. फटकन फटकन ते नका शिकू. अरे झुकणे पण संस्कृती आहे. कारण की जेव्हा माणूस झुकतो ना, तेव्हा त्याला कळतं या जगात तू सर्वात मोठा नाही आहेस. तुला वाटतं सचिन तेंडुलकर सगळ्यात भारी क्रिकेटर होता, घे विराट कोहली आला. तुला वाटतं रोनाल्डो सगळ्यात भारी फुटबॉल प्लेअर आहे, मेसी आहे. तुला काय वाटतं तू कोण आहे? कोणी नाही आहे. म्हणून झुकायला शिक. आणि मोठ्यांचेच पाय पडायला का लावतात हो? छोट्यांचे पाय का नाही? कारण की त्यांच्याकडे असतो अनुभव. आज तुम्हाला ज्या गोष्टीचा गर्व आहे ना, तो नाहीसा होताना बघतात म्हातारे. तुम्ही विचारा, जनरली एखाद्या म्हाताऱ्याकडे बसा, तो कधीच नाही बोलणार की माझी कमाई किती आहे, मंथली इन्कम किती आहे, FD किती आहे, गोल्ड किती आहे. त्याला कळलं काय फायदा नाही. देव घेऊन जातच नाहीये, अलाउडच नाहीये घेऊन जाणं. तो बघा रामाचंच बोलतो, लक्ष्मणाचंच बोलतो. व्याख्यानामध्ये म्हातारेच जास्त येतात. मी जेव्हा लहान होतो, मला व्याख्यान फार बोर व्हायचे. मला वाटायचं जे म्हातारे लोक आहेत तेच व्याख्यानात जातात, ज्यांचे कोणी मित्र नाही. आज चंद्र पौर्णिमा है ना, तुम्हारे साथ दूध पीने के लिए कोई पार्टनर नहीं, इसलिए तुम व्याख्यान सुनने में आए. ये मेरे को बचपन में लगता था. जैसे जैसे मैं बड़ा हुआ मुझे पता चला ये सही है. कारण की आपण एकटेच आहोत याचं भान येतं माणसाला या वयात. ही संस्कृती आहे ना, तर संस्कृती जुळलेली आहे विज्ञानाशी. बरं ठीक आहे, संस्कृतीमध्ये आपल्या बायांना साडी घाला म्हणायचे हो, टीका लावा, हाथ में कंगन चाहिए, नाथ में नथनी चाहिए, कान में ये चाहिए, पैर में पायल चाहिए. आता मला सांगा, हे सगळ्यात बंधनं आणि सगळ्यात ॲक्युप्रेशरचे पॉईंट. टीका लावणे म्हणजे ॲक्युप्रेशर, हातात काही घालणे म्हणजे ॲक्युप्रेशर. यू फील कॉन्फिडन्स अबाउट इट, यू फील हॅपी हार्मोन्स इन युअर बॉडी. आणि तुमची जी कोलेस्ट्रॉल डिपॉझिट करण्याची टेंडन्सी असते व्हेन्समधली, ती कमी होते जेव्हा तुम्ही बंधनात राहता. ते शिकवतं संस्कृती. मला आता खरं सांगा, आसपास किती डिवोर्स चाललेत. क्या डिवोर्स हो रे यार. म्हणजे वेस्टर्न कल्चर घुसलंय आपल्या याच्यामध्ये. कारण तेच, महिला काय म्हणते, एज्युकेशन. एज्युकेशन एक वन ऑफ द प्रॉब्लेम झालाय. मुलीला साडी घालायची नाही, नथनी लावायची नाही, नाकातले नाही, कानातले नाही, हातातले नाही, पायल नाही. ती म्हणते ही घातल्याने मी दिसणार आहे का, हे घालण्याने माझा संस्कार येणार आहे का, उगाच कशाला तुम्ही बंधन आणले. बरं मला सांगा, तुम्ही तुमच्या जीवनात जाऊ द्या, सायन्स हे खूप मोठी गोष्ट आहे, हे कळण्या एवढी बौद्धिक पातळी आपली नाही. सोपं सांगा, तुम्ही मला सांगा इथे बसलेले, तुम्ही असा एखादा डिवोर्स पाहिलेला आहे का तुमच्या जीवनामध्ये, जिथली महिला सकाळी उठते, ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करते, टीका लावते, देवाची पूजा करते, नथनी हाताची सगळं ते घालते, आणि आता ती डिवोर्ससाठी मागते. अशी एखादी महिला तुम्ही बघितली का? बघितली का? मग का बरं नाही बघितली? कारण की जेव्हा ती एवढी बंधनात नाही येते ना पुढे, तर ती छोटी छोटी गोष्टी ॲडजस्ट करते. तिला मॅच्युरिटी येते की अरे बाबा, लग्न देवाशीही झालं तर भांडणं होणारच आहे. जगातला कोणता पती पत्नी खुश आहे हो? तुमच्यापैकी कोण खूप खुश आहे? कोणाला 100% असं भेटलंय की मी उठलो की बायको बिलकुल चप्पल घेऊन येते, मी उठलो की पती मला हार घेऊन येतो, फूल घेऊन येतो, गजरा घेऊन येतो, असं कोणी आहे का? कोणीच नाहीये. तुम्हाला माहिती आहे, पहिलं वर्ष असतं ते सेल्फी, फोटो, स्टेटस लोकांना दाखवण्यासाठी, बर्थडे, नंतर कळतं काही खरं नाही. तू कुठूनच माझ्या जन्मात आली, का बरं माझ्या जीवनाला लागली, मला काही कळायला नाही लागलं. पण आपण धकवतो ना. हे धकवायचं शिकवते संस्कृती. विज्ञान आहे. हे सगळं फॉलो करणारी महिला म्हणजे मागत नाही डिवोर्स. जिसको आज़ादी चाहिए बचपन से, फिर उसको हर जगह आज़ादी चाहिए. मोकाटपण पाहिजे, मोकाटपण. संस्कृतीचे बचणे म्हणजे मोकाटपण, हे समजून घ्या. संस्कृती चांगली आहे, पण आपण काय कुठेतरी वेगळ्या जाळ्यात अडकलोय. पूजा करायची, पूजा. गणपती को गुलाबी फूल अच्छे लगते. तो निळा घेऊन आला बिचारा छोटा मुलगा. गुलाबी, 4 गुलाबी. हा शोधतोय गुलाबी फुल, याला भेटत नाहीये. भेटले तो अरे बाप, काय नशीब आहे आपलं, देवानीच ऐकलं. काही ऐकलं नाही देवानी तुमचं, काही नाही, काही नाहीये. तुम्ही
बावळ्यासारखे जाळ्यात अडकले. देवानी असं म्हटलं, साधे फूल कुठे असतील तर घेऊन ये रे बाबा, पूजा कर, शांत मनाने माझ्याकडे बस. हे समजून घेण्याची शक्ती, मॅच्युरिटी म्हणजे संस्कृती. धर्म हा मार्ग आहे ज्याला फॉलो केल्यावर संस्कृती फॉलो होते, विज्ञान फॉलो होतो. पण त्याच्यात आपण जर धर्मालाच धरून ठेवलं, काना ही चाहिए, इज नॉट इम्पॉर्टंट. कोणीही केलं तरी ते सलायवाच आहे. कप इम्पॉर्टंट नाहीये, कप मध्ये कॉफी इम्पॉर्टंट आहे. आपण कपेलाच घेऊन बसलो. भाषा भाषा अशी नको. अरे कशी हवी, तुला कळतंय ना मी काय म्हणतोय, मग कशाला भाषेला धरून ठेवतोय, भाषाच कशाला पकडतोय, मी काय म्हणतोय हे कळतंय ना, ते महत्वाचं आहे. कप महत्वाचा नाही, कपमधली चहा महत्वाची आहे. कारण की सुंदरता जशी महत्वाची नाही, त्यातलं ज्ञान महत्वाचं आहे, ज्ञान महत्वाचं आहे, तो काय बोलतोय महत्वाचं आहे, समजतो किती हे महत्वाचं आहे, अंतःकरण महत्वाचं आहे, संस्कृती महत्वाची आहे. धर्माच्या प्रोटोकॉल्स, कर्मकांड महत्वाचं नाही आहे. हे समजून घेण्याची शक्ती म्हणजे संस्कृती. एवढंच नाही, तुम्ही झोपताना कोणत्या साईडला तोंड करून झोपा हे संस्कृती सांगतं. कारण की त्याच्यानंतर नॉर्थ पोल टू साऊथ पोल जे आपले रेडिएशन्स असतात, ते मॅग्नेटिझम, तुमच्या ब्लडचे जे मॅग्नेट असतात, आयन जे असतं ते डोक्याकडे जाऊ नये म्हणून तसं झोपा असं ते सांगतात. प्रत्येकाकडे लॉजिक आहे. तुम्ही गायेला देव मानतात कारण की गाय तुम्हाला दूध देते, त्या दुधापासून तुम्हाला पोषण मिळतं, त्याच्यासारखा सुंदर प्राणी नाही आहे जगात, म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये गायेला देव मानतात. वड सावित्रीचीच पूजा का करतात हो? का वड? का बरं त्यांच्या मनात नसेल आलं की यार निंबाचं झाडाची पूजा करूया, निंबाला ती का बरं वड सावित्री, ती वड सावित्रीला वडाकडेच का जाते? कारण की वडाचं एकुलतं एक झाड आहे ज्याच्या पानापासनं, ज्याच्या रूट्सपासनं, ज्याच्या अंकुरापासनं एका MC, जेव्हा एखादी महिला पिरियड्समध्ये असते तर त्याच्यासाठी जी औषध बनते, सगळ्यांमध्ये वडाचं महत्त्व आहे. तुळशीला देवी मानलं आहे हो, कारण की तुळशीपासनं ऑक्सिजन मिळतं, कोरोनामध्ये लक्षात आलं. राईट, आयुर्वेदा जे बनवलेलं आहे जुनं, याच्यात आपण दर्शनांमध्ये बनवलं आहे, ते आयुर्वेदापासून आपली हेल्थ वाचते हे त्याच्यात लक्षात आलं आहे. म्हणजे संस्कृती महत्त्वाची आहे. फक्त आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन हवा, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायन्स नाही, लॉजिक शोधण्याची क्षमता. जेव्हा तुम्ही ते शोधाल तेव्हा जीवनात आनंद होईल. आणि आता सर नेक्स्ट स्लाइड. तुम्हाला मी काही अशा गोष्टी सांगतो, तेवढं सांगून मी आज इथे थांबेल. खूप सारे लोक आहेत जे विज्ञान आणि संस्कृतीमध्ये अडकलेत, गुरफटलेत, कॉम्पिटिशनमध्ये घेऊन बसलेत. ज्ञानेश्वर आणि आईन्स्टाईन भांडायला तयार नाही, आयझॅक न्यूटन आणि गौतम बुद्ध भांडायला तयार नाहीत, महावीर जैन आणि गॅलिलिओ गॅलिले भांडायला तयार नाहीत. त्यांना माहिती आहे काय आहे जग, ते शोधतायत जगाचा. पण आपण भांडतोय, हे भांडण आपलं आहे, कारण की आपण भांडायलाच तयार आहे, आपल्याला विरोधाभास कळत नाही. आता काही लोक असे आहेत जे याच्यात पडलेच नाहीत, ज्यांनी ईश्वराला मानवात बघितलं आणि आपले कर्म केले, आणि त्याच्यानंतर त्यांनी तो उच्चांक गाठला जो कोणी गांडू नाही शकलं. स्वामी विवेकानंद हा व्यक्तिमत्व म्हणजे अध्यात्म आणि विज्ञानचं अनोखं मिश्रण आहे. वाचा तुम्ही याला, तुम्ही कन्फ्यूज व्हाल. हा व्यक्तिमत्व जेव्हा मेडिटेशनला बसायचे, लहानपणी हे गेम खेळायचे, चलो मेडिटेशन में बैठते हैं, तर एक दिवस एक मोठा नाग आला आणि फडफडायला लागला. ही स्टोरी तुम्ही लहानपणी ऐकली असेल. सप करायला लागला, मित्र उठून पळून गेले, हे तसेच बसले. कारण की देहभान विसरून शोधत होते नेमका देव काय आहे, अंतःकरणात झाकून बघत होते, लक्षच नाही इकडे काय चाललंय. तो नागाने बघितला आणि तो चालला गेला. हे ते विवेकानंद. एक दिवस एक मोठा ऋषी आला. विवेकानंद म्हटलं, यार मी 25 वर्ष तप करून आता पाण्यावर पळू शकतो हो. स्वामी विवेकानंद त्यांना बघितलं आणि मग बघितलं गेलं आणि चालले गेले. हा परत गेला पळत, अरे बहुतेक स्वामीजी तुम्ही बघितलं नाही, ऐका, मी पाण्यावर चालू शकतो, 25 वर्ष मी तपश्चर्या केली आहे, मी आता पाण्यावर पळू शकतो. विवेकानंदांनी परत बघितलं नाही. तो म्हटलं, महाराज तुम्हाला दिसत नाही का मी एवढी मोठी सिद्धी हासिल केली आहे? स्वामी विवेकानंद म्हटले, हे बघ, तू जे एक सिद्ध केलंय, जे स्टडी केलंय, त्याला 25 वर्ष घातले. या टोकावरनं त्या टोक्यात जाण्यासाठी मी जर थोडेसे पैसे दिले तर नाही मला सोडून देतो. तू कशाला जीवनाचे 25 वर्ष घालवले याच्यामध्ये? बरं, एखाद्या वेळेस काही पूरबीर आला, कोणाला वाचवशील? स्वतःला ना. मग ती सिद्धी कामाची नाही माझ्या. जर तू काही असा शिकला जिथं लोकांचं प्राण वाचवशील, ते माझ्या कामाचं. सोपं व्यक्तिमत्व आहे, सोपं. ज्ञान धारणा देवच्या मागे नाही लागला, विज्ञानच्या मागे नाही लागला, काय तार्किक बुद्धीने कळतं त्याच्या मागे लागला. असे ते स्वामी विवेकानंद. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक जो मला खूप दाखवायचा आहे, हा जतीन दास आहे. बहुतेक खूप जणांनी याचं नाव पण ऐकलं नसेल, पण हा असा व्यक्तिमत्व आहे की जेव्हा भारतावर
पारतंत्र्याचे वादळ होते, ब्रिटिशरचा जुलूम आपण सहन करत होतो, त्यावेळेस हे व्यक्तिमत्व जेलमध्ये होते. आणि एक व्यक्ती जेव्हा जेलमध्ये असतो, इथे भरपूर पोलीस आहेत, त्यांना माहिती आहे जर पॉलिटिकल प्रिझनर असेल तर त्याचे बेसिक राईट्स असतात की त्याला साधे चांगले धुतलेले कपडे द्या, त्याच्यानंतर त्याला पेपर वाचायला पाहिजे, एक डायरी लिहायला पाहिजे आणि शुद्ध पाणी पाहिजे. यांना देण्याने मनाई केलं. जतीन दास, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव मिळणार नाही, मळलेले कपडे मिळाले, अजिबात वही लिहायला देणार नाही, जे जेवण होतं त्यात कॉकरोच किडे निघून राहिले, हा परेशान झाले. अरे पॉलिटिकल प्रिझनर्स, वी आर द पॉलिटिकल प्रिझनर्स अँड वी वेल नो आवर राईट्स, यू मस्ट गिव्ह दिस बेसिक राईट्स टू अस. बरं ठीक आहे, नाही म्हटले ब्रिटिशर्स, हे म्हटले मी जेवणार नाही आता. यांनी जेवण सोडलं. ब्रिटिशर्स 1 दिवस, 2 दिवस, 7 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 20 दिवस इंडिया में खलबल मच गई. मीडिया, प्रेस इनके बारे में लिखने लगी, भाई इन लोगों ने खाना छोड़ दिया. डर गए ब्रिटिशर्स कि भाई उखाड़ के फेकेंगे. म्हणून या लोकांना बोलवलं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, जतीन दास कपड़े काढले, बर्फ के पादीवर लेटवलं और बर्फ के लादी पे लेटा के ठंडी में मारा गया. जबरदस्ती खाना खिलाया गया, खा खा खा. पाण्याचा बूंद पण घेतला नाही. 63 दिवस, 63 डेज ओनली विथ वॉटर ही रिमेंड. आणि 63व्या दिवशी या व्यक्तीचा मृत्यू झाला. याच्यानंतर चिडले सगळे लोक. नेक्स्ट भगतसिंग, हे जे उपास त्यांनी केलं होतं जतीनदासनी, त्याला कंटिन्यू केलं 113 दिवसापर्यंत. 113 दिवसापर्यंत हा इतिहासकाराने काही खाल्लं नाही. का बरं? लोकांवर अन्याय होतोय ना, देश पारतंत्र्यात आहे ना. बसले नाही देवाची वाट बघत, बसले नाही संस्कृतीला समजत. त्यांना जे तार्किक बुद्धीने कळलं, सोपं साधं ते त्यांनी केलं. 113 दिवस जगाच्या इतिहासामध्ये हा एकटा व्यक्ती आहे की जो एवढ्या वेळपर्यंत भुकेनी राहिला. आणि त्याच्यानंतर त्यांच्यासोबत काय झालं, फाशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता हे लोक आहे, हे भांडले का इतिहासासाठी, संस्कृतीसाठी? हे भांडले लोकांसाठी, म्हणजे तुमच्यासाठी, आमच्यासाठी. कारण की आमच्यात देव आहे, आमच्यात देव आहे, मीच देव आहे, मी देवयुक्त आहे. ही फिलिंग जेव्हा आपल्याला येते ना, तुम्ही बघा आपल्याकडनं वाईट कृत्य नाही होत. आणि एक शेवटची पोयम सांगून इथेच थांबतो. ही पोयम आहे महाभारतातली. जेव्हा 5 पांडव परत आले तिथनं, आपलं 14 वर्ष वनवासामध्ये राहून, 12 वर्ष अज्ञातवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, 1 वर्ष अज्ञातवास, 12 वर्ष वनवास, 13 वर्षानंतर जेव्हा परत आले, ते म्हटले की अब हम कौरव को मारेंगे. कृष्ण म्हटला थांब. कधीच अन्याय, जे चांगले लोक असतात ते प्रत्येकाला एक चान्स देतात. मी हस्तिनापूरमध्ये जातो, त्यांना समजवतो, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतो. पण दुर्योधन, दुःशासन बघा, ते होते अहंकारी, इगोनी भरलेले. जे सांगितलं ते दिसत नाही, जे झालं ते ऐकत नाही, स्वतःची चालवणारे. वर्षों तक वन में घूम घूम, बाधा विघ्नों को चूम चूम, सह धूप धाम पानी पत्थर, पांडव आए कुछ और निखर, सौभाग्य न सब दिन सोता है, देखे आगे क्या होता है, मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग पर लाने को, दुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को, भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेशा लाए, दो न्याय अगर तो आधा दो. म्हणजे कृष्णाचं म्हणणं होतं, हे बघ, हे 5 पांडव वनवासात राहिले ना, म्हणून हे एवढे पॉवरफुल झाले. जो व्यक्ती वनवासात राहतो ना, हिंदू संस्कृतीमध्ये वनवास, जंगलचे महत्व आहे. कारण की जेव्हा एखादा व्यक्ती जंगलमध्ये राहतो, म्हणजे अशा जागी जिथे सर्व लोक सारखे आहेत, माणूस, प्राणी सगळे सारखे आहेत, तिथे माणूस घडतो. त्या वनवासामध्ये अर्जुन, जेव्हा शिवशंकर से उनकी लढाई हुई, पशुपतीनाथ त्यांना ते जे शस्त्र भेटले, तेव्हा अर्जुनाकडे शक्ती आली. जेव्हा हनुमानांनी भीमाचा गर्वहरण केलं, तेव्हा त्यांच्याकडे शक्ती आली. आणि हे वनवास आहे, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा एकटे वॉकिंगला, एक्सरसाइजला जाता ना वनवासात, म्हणजे कोणी बघत नसतो, कोणी तारीफ करत नसतं, एकट्यामध्ये तुम्ही मेहनत घेता. मग जेव्हा तुम्ही काही वर्षांनी परत येता, तेव्हा लोकांना दिसतं, अरे यार तेरी बॉडी तो बहुत अच्छी बन गई. एखादा विद्यार्थी ॲप्रिसिएशनची वाट न बघता रात्रंदिवस घरात अभ्यास करतो, आणि जेव्हा तो बाहेर येतो अनेक वर्षानंतर, तेव्हा त्याच्या मार्कात ते झलकतं की यार इसने कुछ तो अचीव किया. ते वनवास. वनवास म्हणजे लोकांच्या ॲप्रिशिएशनची वाट न बघणं, एकांतात, एकट्यात आपल्या ध्येयाकडे जाणं. आणि ते केलेलं असतं पांडवांनी. कृष्ण समजायला जातो, पण दुर्योधन ऐकत नाही. मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग पर लाने को, दुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को, भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेशा लाए.
दो न्याय अगर तो आधा दो, न्याय द्यायचं असेल तर अर्ध राज्य दे दुर्योधना, दो न्याय अगर तो आधा दो, इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 गांव, रखो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर हंसी न उठाएंगे। दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज के ले न सका, उल्टा हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला। जब नाश मनुष्य पर छाता है, पहले विवेक मर जाता है। जेव्हा एखाद्या माणसाचा विनाश येतो ना, तर त्याला अहंकार इगो सुचू देत नाही बरं का। हा म्हणतो त्या विष्णूला कृष्णाला बंदी बनव आणि इकडे, आता कृष्ण चिडतात। कृष्ण कारण की तो देव आहे, तो राम नाही आहे, तो विष्णू आहे, त्याला माहिती आहे मी शक्तीने आलोय, मी आता अति झालं याचं, मी याला समजायला आलो। यांनी लहानपणी पांडवाला मारण्याचा प्रयत्न केला, भीमाला बांधलं, विष पिऊ घातलं, समुद्रात टाकलं, तिथनं परत आले, यांना जाळण्याचा प्रयत्न केला, तिथनं परत आणले, यांच्यासोबत अन्याय करून गेम खेळला, यांना फसवलं, याच्या पत्नीचं चिरहरण केलं, यांना वनवासात पाठवलं, तिथनं हे परत आले, हे यांना मारायचं बोलतायत, मी तरी याला समजवतोय, तरी हा मूर्ख व्यक्ती अहंकारातनं बाहेर येत नाही। कृष्ण चिडला, कारण की तो देव होता, त्याला माहित होता तो काय करतोय। हरि ने भीषण हुंकार दिया, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हाँ हाँ दुर्योधन बांध मुझे। यह देख गगन मुझ में लय है, यह देख पवन मुझ में लय है, मुझ में विलीन झंकार सकल, मुझ में लय है संसार सकल, अमरत्व फूलता है मुझसे, संहार झूलता है मुझ में। उदयाचल मेरा दीप्त भाल, भूमंडल वक्षस्थल विशाल, मुझे परिधि बंद को घेरे है, मैनाक मेरु पग मेरे है, दीप्ते जो ग्रह नक्षत्र निखर, सब है मेरे मुख के अंदर। दृग हो तो दृश्य अकांड देख, दृग म्हणजे डोळे, दृग हो तो दृश्य अकांड देख, मुझ में सारा ब्रह्मांड देख, चर अचर जीव जक्षर अक्षर, नश्वर मनुष्य सुर जाति अमर। शतकोटि ब्रह्मा शतकोटि विष्णु शतकोटि जिष्णु शतकोटि जलपति धनेश, शतकोटि रुद्र शतकोटि काल, शतकोटि दंडधर लोकपाल, जंजीर बढ़ाकर साध इन्हें, हा हा दुर्योधन बांध इन्हें। भूलोक अतल पाताल देख, गत और अनागत काल देख। विष्णू म्हणतात, अरे मूर्खा, जो इतिहास होऊन गेला ना तोही मी तुला माझ्यात दाखवतो, जो येणारा भविष्य काळ आहे ना तोही मी तुला माझ्यात दाखवतो। तू मरणार आहे, युद्ध अटळ आहे, हे होणार आहे, त्यात तू मरणार आहे हेही तुला दाखवतो, पण तू मूर्ख आहे, तुला कळत नाही। भूलोक अतल पाताल देख, गत और अनागत काल देख, यह देख जगत का आदि सृजन, म्हणजे पहिला इंसान दाखवतो मी तुला। यह देख जगत का आदि सृजन, यह देख महाभारत का रन, मृतकों से पटी हुई भू है, पहचान इनमें कहा तू है। अंबर में कुंतल जाल देख, पद के नीचे पाताल देख, मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख, सब जन्म मुझी से पाते हैं और लौट मुझी में आते हैं। बांधने मुझे तू आया है, जंजीर बड़ी क्या लाया है, यदि मुझे बांधना चाहे मन तो पहले बांध अनंत गगन, सुने को साध न सकता है वह मुझे कब बांध सकता है। ही तो वचन तूने नहीं माना, मैत्री का मूल्य नहीं पहचाना, तो ले अब मैं भी जाता हूं, अंतिम संकल्प सुनाता हूं, याचना नहीं अब रन होगा, जीवन जय या तो मरण होगा, टकराएंगे नक्षत्र निखर, बरसेगी भू पर अग्नि प्रखर, फन शेष नाग का डोलेगा, विकराल काल मुंह खोलेगा, दुर्योधन रन ऐसा होगा कभी नहीं जैसा होगा। भाई पर भाई टूटेंगे, विश्व बांध बूंद से छूटेंगे, वायस श्रुगाल सुख लूटेंगे और भाग्य मनुष्य के फूटेंगे, और आखिर तू भूषाई होगा और इस हिंसा का दाई होगा। थी सभा सन्न, सब लोग डरे, थे वो चुप या थे बेहोश पड़े, केवल 2 नर न अगाते थे, विदुर और धृतराष्ट्र सुख पाते थे। आणि जेव्हा मी म्हणतो सुख पाते थे, सुख 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 सुख, या जीवनात परमेश्वरांनी सुख दिलंय हो, तुम्हाला जन्म दिलाय, सुख दिलंय, आणि तुमचं काम आहे हे सुख वाटण्याचं त्या लोकांना ज्यांना गरज आहे। सुखावर इतकी सुंदर लाईन आहे, निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी। ज्याच्याकडे पैसे नसतं त्याला वाटतं धनवान सुखी आहे, पण धनवानाला वाटतं माझ्याकडे तर फक्त पैसा आहे, पावर पाहिजे पैशासोबत ती राजाकडे। निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे इंद्र सुखी, कारण की राजाला वाटतं चक्रवर्ती पाहिजे, एका राजाने काय होतं 12 पूर्ण पृथ्वीचं राज्य पाहिजे। राजा कहे इंद्र सुखी,
इंद्र कहे श्री राम सुखी. इंद्र म्हणतो माझ्याकडे राज्य आहे, पण मेन राज्य तर राम करतोय, विष्णू करतोय. मग विष्णू काय म्हणतो? श्री राम कहे सुख संत को भारी. कारण की त्यांना माहिती आहे कोण सुखी आहे. मग संत का बरं सुखी? संत काय म्हणतो? संत कहे सुख मानने में है, जो ना माने वो तो है हरदम दुखी. सुख हे मानण्यावर असतं, हे संत म्हणतात. आणि या जगात तुम्ही कधीपर्यंत सुख दुसऱ्यावर अवलंबून ठेवाल? कधीतरी तुम्हाला कळेल की सुख इथे 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 नाही. व्याख्यान चांगलं हो की वाईट हो, तुम्ही तुमचा आनंद घेऊन घ्या जिथून घ्यायचा आहे तिथून. आनंद आतून आहे, अंतरात्म्यामध्ये आहे. एक छोटंसं वाक्य आहे, उद्यमेन ही सिद्धंती कार्यानी न मनोरथे नहीं सुप्तस्य सिंहस्य प्रवेशार्थी मुखे मुर्गाहा. म्हणजे जब एक बैठे हुए शेर के मुंह में खुद हरिन चल के नहीं जाता है, उसी प्रकार सुख लेने के लिए सुख खुद तुम्हारे पास नहीं आएगा. हर एक को मेहनत करना होगी, और ये मेहनत करने के लिए विश्वास रखना पड़ेगा इस संस्कृति पर, अपने बड़ों पर, अपने आजू बाजू के समाज के लोगों पर. जो भी चल रहा है उसको शांति से, पेशेंस से समझने की कोशिश करो. वैज्ञानिक दृष्टी से समजण्याचा प्रयत्न करा. अंतरात्मामध्ये आनंद आहे आणि तो आपल्याला एक दिवस जरूर मिळेल. बस एवढंच सांगू इच्छितो की एकच गोष्ट मी या अध्यात्मातनं शिकलोय. मी जेव्हा नवीन म्हणजे हे छोटीशी गोष्ट आहे, मी जेव्हा नवीन कुठेतरी बोलायला सुरुवात केली, लोक काय म्हणतील याच्यावर माझा आनंद अवलंबून होता. पण आज माझ्या आनंदासाठी सांगतो की आता मी विचार करणं सोडलंय की कोण काय विचार करताय. कारण की मी बोलून मोकळा झालो आणि मला एक कळलंय, व्याख्यान दिल्यानेच सगळे, म्हणजे जे म्हणतात ना, कहने से ही सब कुछ नहीं सुधरते, कुछ न कुछ तो रुतबा जिंदगी को और अनुभव को भी दिखाना पड़ता है. चमत्कार जब तक नहीं होते तब तक इंसान एक अनुभव नहीं ले पाता है. तर त्या प्रकारे हे जीवन आहे. तुम्ही आनंदाने मनसोक्त जगा. हे जीवन खूप सुंदर आहे आणि देवाला धन्यवाद माना, कारण की आपण बघू शकतो, बोलू शकतो, बसू शकतो, खाऊ शकतो. याच्यासाठी देवाला थँक्स म्हणा. एवढंच म्हणून मी इथे थांबतो. आणि इथे तुम्ही एवढ्या वेळ, म्हणजे मला माहीत नाही किती वेळ, कारण की मी तर मजा घेत होतो बोलायची. जेवढा वेळ तुम्ही मला ऐकलं, एवढं चांगल्या प्रकारे ऐकलं, त्याच्यासाठी मी देवाला धन्यवाद मानतो. वो कहते हैं ना कि मैं मतलब काम कृष्ण करा रहा है और मेरा नाम हो रहा है. त्या प्रकारे मी देवाला थँक्यू मानतो. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी पाया पडतो, थँक्यू म्हणतो तुम्हाला. आणि चुकून हुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर नेहमी लक्षात ठेवा, नाव महत्त्वाचं नाही आहे, कप महत्त्वाचा नाही आहे. त्या कपामध्ये चहा आहे की कॉफी आहे ते महत्त्वाची आहे. सो थँक्यू सो मच. आणि नेहमीसाठी जर तुम्ही कधी बुलढाण्याला आले तर तुमचा एक छोटा भाऊ तिथे राहतो, नक्की कधी पण या आणि सेवाचा मौका द्या. थँक्यू सो मच दही अंडेकर सर, थँक्यू सो मच शरद कलाचे सगळे आयोजक वर्ग, थँक्यू सो मच हेडा सर. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. सरांनी संस्कृती व विज्ञान ह्या दोन्ही गोष्टीचा जो विरोधाभास समजून सांगितला, तो अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितला. आपल्या सर्व श्रोतजनांना तो कळला असेल असा मी विश्वास व्यक्त करतो. विज्ञानाच्या साईडने त्यांनी अल्बर्ट आइन्स्टाईन असेल, आयसेक न्यूटन असेल, मेरी क्युरी असेल, गॅलिलिओ असेल, तर संस्कृतीच्या साईडने त्यांनी आपल्याला वेदांचा श्रुतिवेद, इतिहास, पुराण, आगम्य, दर्शन ह्या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. आणि सर्वात महत्त्वाचे, माणसाने प्रामाणिक राहणे व नम्रपणा वाढवणे हे महत्त्वाचे आहे. धर्म हा मार्ग आहे देवत्व मिळवण्याकरिता, पण ते सरळ मार्गाने. ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजावून सांगितल्या. ह्या निश्चितच आपल्याला समजल्या असतील असं गृहीत धरतो. आणि आभार प्रदर्शनासाठी मी राजा गोरे सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आयुष्यभर आत्मसात न केलेला व या मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबून भरलेला ज्ञानाचा भारा म्हणजे शिक्षण नाही. मग शिक्षण म्हणजे काय? एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विद इन मॅन. मनुष्यातील पूर्णत्वाचे प्रगटीकरण म्हणजेच शिक्षण होय, हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. आणि वय 32 आणि हा ज्ञानाचा कुंड, कमाल आहे.
सर खरंच यांच्यासाठी प्रचंड टाळी होऊ दे. मला एक राजस्थानी म्हण माहीत होती, एरन की करे चोरी सुई को करे दान, चौबारहा चढत देखण लागी कब आसी विमान. ह्याचा हा कन्सेप्टच आपण बदलून टाकलाय. अतिशय आपल्या सुंदर वाणीतून तुम्ही आईन्स्टाईन, अलेक्झांडर फ्लेमिंग, चार्ली चॅपलिन, त्याच्या आधी मादाम क्युरी यांच्यापासून तर रामायण, महाभारत, वेद, उपनिषद, स्मृती, पुराण हा प्रवास तुम्ही आम्हाला करून आणलेला आहे. आपल्या या अनमोल या वाणीला खरोखर मी आज या सलाम करतो. तसंच याच्यासाठी एक वेळ आपण प्रचंड टाळ्या वाजवू. असे हे बुलढाणा येथून आलेले व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक माननीय श्री तुषारजी डोडिया, खरोखरच मी आपणांना ऐकून तृप्त झालो आणि आम्ही सर्व समस्त श्रोतृवर्ग धन्य झालो. या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक IG साहेब अमरावती, श्री जयंत नाईक नवरे IPS अधिकारी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर निळिमाजी आरज, श्री शुक्ला साहेब ठाणेदार कारंजा लाड व रोजच आपल्या उपस्थितीने आम्हाला प्रेरित करणारे श्री ललित कुमार वराडे SDO, श्री कुणालजी झालटे तहसीलदार साहेब, सोबतच आपल्यासारखा हा दर्दी श्रोतृवर्ग, या सर्वांचे शरद व्याख्यानमालेतर्फे मी आभार व्यक्त करतो. तसेच आपणा सर्वांना या जागेवर उभे राहायचे आहे. मी शारदा स्तवणकरिता इथं आमंत्रित करतो श्री निशिकांतजी परळीकर यांना. धन्यवाद. मी आपली रजा घेतोय. नमन परम ओंकार, नमन परम ओंकार, सुखद वरद निर्गुणा सर्वदा शारदा मंगला पावना. नमन परम ओंकार. उजळो शिवमंदिरात तव तेजे ज्ञान ज्योत. उजळो शिवमंदिरात तव तेजे ज्ञान ज्योत. तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय. देयशा आशिषा ही तुला प्रार्थना. नमन परम ओंकार. जनमानस सरस तुझे सदन हंस वाहिनी. तव प्रतिभा दिव्य फुलो येथ वाग्विलासिनी. ज्ञान यज्ञ करुणी यज्ञ जन तृषार्थ तोषवी. ज्ञान यज्ञ करुणी यज्ञ जन तृषार्थ तोषवी. दे सदा दिव्यता आमुचा जीवना. नमन परम ओंकार. नमन परम, नमन परम, नमन परम ओंकार.